मिरज विद्यार्थी संघाच्या 98व्या वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या 5व्या व्याख्यान पुष्पासाठी मी उपस्थित सर्व श्रोत्यांचे आणि महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस महासंचालक माननीय सदानंद दाते सरांचं संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। आजचं हे व्याख्यान पुष्प कैलासवासी विठ्ठलदाजी गिरवीकर आणि कैलासवासी राधाबाई विठ्ठल गिरवीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे त्यातून संपन्न होत आहे। दाते सरांचा आजचा व्याख्यानाचा विषय माणसातील पोलीस व पोलिसातील माणूस असा आहे। आपल्या व्याख्यानात ते माणसातील पोलिसांबद्दल काय बोलणार आहेत ते त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला समजणार आहेच, पण मला मात्र हे व्याख्यान ठरवत असताना दाते सरांमधील पोलिसातील माणूस प्रत्यक्ष अनुभवाला मिळालेला आहे। साधारणपणे वर्दीतल्या माणसाशी बोलताना आपल्या मनात एक प्रकारची भीती असते, पण गेल्या महिन्याभरामध्ये दाते सरांशी बोलताना मला जे सौजन्य आणि निर्मळ स्नेह अनुभवायला मिळाला ते मी माझं भाग्य समजतो। या ठिकाणी सुरुवातीलाच मला एक सांगायला पाहिजे की दाते सरांचं व्याख्यान या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये घडवून आणण्यात माझे मित्र आणि जावई डॉक्टर रोहन चौधरी यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत। मी संस्थेतर्फे त्यांना धन्यवाद देतो। 26/11 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून आपल्या अतुलनीय साहसाच्या जोरावर मुंबईचे रक्षण करणारे दाते सर उभ्या महाराष्ट्राला परिचित झाले। त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतोय। दाते सर 1990च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। सध्या ते DGATS महाराष्ट्र या पदावर कार्यरत आहेत। ते MCOM आहेत आणि मॉनिटरिंग ऑफ इकॉनॉमिक ऑफेन्स मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम परस्पेक्टिव्ह या विषयात त्यांना पुणे विद्यापीठाची PhD प्राप्त झालेली आहे। आपल्या पोलीस सेवेच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलेले आहे। 1996 ते 98 भंडारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, 1998 ते 2001 मुंबई शहर पोलीस उपायुक्त, 2001 ते 2005 CBI मध्ये SP आणि DIG म्हणून त्यांनी काम केलेले आहे। 2006 ते 2010 त्यांनी मुंबई पोलिसात ॲडिशनल CP in EOW म्हणून काम पाहिले आहे। 2010 ते 2012 IGP फोर्स 1 मध्ये ते कार्यरत होते। कायदा आणि न्याय मंत्रालयात न्याय विभागात त्यांनी सहसचिव म्हणूनही काम केलेले आहे। सप्टेंबर 2020 ते 2022 पर्यंत ते मीरा भाईंदर वसई विरार या क्षेत्रात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते। त्यांनी ज्या ज्या पदावर काम केले त्या त्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतिशय उज्ज्वल अशी आहे। CBIचे संचालक DG आणि DGP महाराष्ट्र यांच्याकडून त्यांच्या कामाबद्दल अनेक गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। 2009 साली महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाने त्यांना महात्मा गांधी शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द पुरस्काराने सन्मानित केले आहे। 2007 साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक त्यांना प्राप्त झालेले आहे। 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव राष्ट्रपती पोलीस पदकाने करण्यात आला आहे। 2013 मध्ये त्यांना पराक्रम पदकाने सन्मानित करण्यात आले। 2014 मध्ये विशिष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना प्राप्त झालेले आहे। पोलीस सेवेचे प्रभावी वितरण, संघटनात्मक विकास, समुदाय पोलिसिंग आणि पोलीस कल्याण या विषयावर
श्री दाते साहेबांनी सतत काम केले आहे. रिबेरोंच्या शब्दातच सांगायचं झालं तर दाते सर म्हणजे पोलिसांच्या नभांगणातील एक तारा आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांतर्फे आणि संस्थेतर्फे दाते सरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. नाही मिरज विद्यार्थी संघ यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या या वसंत व्याख्यानमालेत या संघाच्या सर्व कार्यकारिणींनी, त्यांचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला आज आपल्याशी संबोधित करायला बोलवलं. याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदाच आभार मानतो. आभार अशासाठी मानतो की सर्वसाधारणपणे पोलिसांनी बोलणं आपल्याला अपेक्षित नसतं. म्हणजे पोलिसांनी काहीतरी लाठी घ्यावी आणि लोकांना मारावं किंवा लोकांचे वरिष्ठांचे हुकूम ऐकावेत, याच्या पलीकडे आपल्याला पोलीस दलाची ओळख नसते. पण आपण या विषयावरले माझे अनुभव ऐकण्यासाठी मला बोलवलं याबद्दल आणि माझ्या खात्यातल्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं, समाजाबद्दल काय वाटतं, त्यांचे अनुभव काय आहेत ते मांडण्याची संधी दिलीत, हे मला इथे विशेष महत्त्वाचं वाटतं. मिरज सांगली हे फक्त कृष्णा नदीच्या पाण्याने समृद्धी आलेलं शहर नाही आहे. एक मोठी सांस्कृतिक उंची या शहराला आहे. शिलाहार कालखंडापासूनचा एक मोठा इतिहास आहे आणि या शहरामध्ये बालगंधर्वांनी त्यांच्या गाण्याची सुरुवात केली आणि अब्दुल करीम खान साहेबांनी त्यांचा शेवटचा श्वास इथे घेतला. तेव्हा एक मोठं सांस्कृतिक संचित या शहरामध्ये आहे याची मला जाणीव आहे. आणि 98 वर्ष सतत चालत असलेल्या या एक प्रकारचा वाङ्मयीन यज्ञच म्हणायला पाहिजे, ती सुद्धा एक मोठं सांस्कृतिक संचित आहे असं मला वाटतं. ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे भाषण ठेवलेलं आहे त्या श्री विठ्ठलदाजी गिरवीकर यांचा थोडक्यात इतिहास मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला आपण संस्था असं म्हणतो त्या खरं म्हणजे आपल्या आसपास असतात, आपण त्यांना मोठे मोठे शब्द वापरत नाही. पण एखाद्या गरीब घरातल्या मुलाला त्याचं शिक्षण करता यावं म्हणून माधुकरीच्या माध्यमातून त्याचं भरण पोषण करणं ही एक मोठी संस्था आपल्या समाजामध्ये होती. आणि रोज काही जेवण प्रत्येकाला देणं शक्य नसेल, पण अगदी गरीबातला गरीब माणूस पण एखादा वार एखाद्या विद्यार्थ्याला होतकरू लावत होता. तिथून ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि व्यवसाय उभा केला आणि फक्त समृद्धीच नाही तर समाजासाठी सतत चांगलं काम केलं, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान आहे. याचा मला विशेष आनंद अशासाठी होतो आहे की थोडंफार अभावातून शिक्षण घेताना काय संघर्ष करावा लागतो याची जाणीव आणि ओळख मला पण माझ्या विद्यार्थी दशेत झालेली आहे. आता अधिक नमनाला तेल न घालता मी माझ्या विषयाकडे वळतो. आज मी काय आपल्यासमोर बोलणार आहे. 32 वर्षाच्या नोकरीत मला जे अनुभव आले त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात, नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये, कधी दंगलग्रस्त भागामध्ये, मुंबईसारख्या मायानगरीमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगडमधल्या दंतेवाडा, बस्तर, सुकमा, बिजापूर, नारायणपूर अशा दुर्गम भागामध्ये आणि तिथून ते IGCRPF म्हणून काम करत असताना काश्मीरमध्ये, काश्मीरच्या अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तमध्ये किंवा पूर्वांचलमधल्या मणिपूर, मेघालय या वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर जे अनुभव मला आले ते सार स्वरूपात मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यातून वर्दीमध्ये माणूस पण कसं जपता येतं आणि कधी कधी वर्दीतल्या माणसाला न ओळखल्यामुळे वर्दीतल्या माणसांचं आणि समाजाचं सुद्धा कसं नुकसान होतं त्याच्याबद्दलचे माझे काही विचार मी मांडणार आहे.
पण मला सुरुवात करायला पाहिजे माझ्या नोकरीतल्या पहिल्या दिवसापासून. मी जेव्हा राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये प्रोबेशनर म्हणून गेलो, जसे सर्व UPSC, मला आनंद वाटला काही तरुण अधिकारी पोलीसमधले इथे आलेले आहेत. UPSC MPSC पास करणारे विद्यार्थी अभ्यास करून UPSC MPSC मध्ये जातात आणि खेळ मैदानी स्पर्धा याच्यात त्यांचा तसा वावर कमी असतो. तर अशा नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये मी जेव्हा पहिल्या दिवशी गेलो तर आमचं स्वागत करायला रामकृष्ण म्हणून आमचे DIG हजर होते आणि त्यांचा असा एक दरारा होता, 6.25 फूट उंची, बलदंड शरीर यष्टी, अशा पिळदार गलमिशा आणि अत्यंत रुबाबदार वागणं, बोलणं, चालणं आणि एकदम करडी शिस्त. पहिल्या दिवशी आमच्या सगळ्यांचे, आता सध्या मला केस नाहीये, पण जेव्हा होते तेव्हा सगळ्यांचे केस काढून प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि सकाळी सांगितलं उद्या सकाळी 5:25 फॉल इन. तर 5:30 वाजता दिवस 5:25 फॉल इन, तिथून चालत जायचं ग्राउंडवरती, तिथून ते संध्याकाळी 7-7:30 पर्यंत सतत फिजिकल ॲक्टिव्हिटीज, वर्ग, क्लासेस, स्पोर्ट्स, ड्रिल, असं सतत अत्यंत व्यस्त आणि फिजिकली डिमांडिंग अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही करत असताना आम्ही हे बघितलं की आमचं 5:30 वाजता फॉल इन असायचं, तर आमचे रामकृष्णन सर 5:20 परेड ग्राउंडवरती हजर असायचे. आम्ही 5:30 जाईपर्यंत त्यांची 10 मिनिटाची एक उभ्या मीटिंग झालेली असायची सगळ्या प्रशिक्षकांच्या बरोबर. कुठल्या स्क्वॉडमधला कुठला ऑफिसर कसं काम करतोय, कोण थोडासा आळशी आहे, त्याला मकडा असा हिंदीमध्ये शब्द आहे, थोडा काम करायला उत्सुक नाहीये किंवा काहीतरी तब्येतीची नाटकं सांगतो, असं त्यांना आमचे उस्ताद सांगायचे की मग त्याच्यावरती रामकृष्ण सरांचं बरोबर लक्ष असायचं की हा दिवसभरात कसं काम करतोय. जेव्हा आम्ही 40 मिनिटं PT करायचो तेव्हा ते सतत 40 मिनिटं रनिंग करायची PT ग्राउंडच्या शेजारी आणि त्यांना जर कुणी दिसलं की हा थोडासा काम चुकारापणा करतोय तर जोरात ओरडायचे, म्हणजे दहशत असायची अशी. मग त्याच्यानंतर जेव्हा आमचा काही लोकांचा ड्रिलचा, काही लोकांचा स्विमिंगचा क्लास असायचा, काही लोकांचा हॉर्स रायडिंगचा, तेव्हा हे लॅम्ब्रेटा स्कूटरवरनं 2 तास सलग हॉर्स रायडिंग करायचे. पहिले 3 तास फिजिकलचे संपले की आम्हाला ब्रेकफास्टची सुट्टी असायची. मग साधारण 9:30 ते 1:30 असे वर्गात क्लासेस असायचे. तर हॉर्स रायडिंग केल्यानंतर आमचे रामकृष्णन सर स्विमिंग करायला जायचे. ते स्विमिंग 1 तास केल्यानंतर मग ते आंघोळ, ब्रेकफास्ट करून आमच्याबरोबर क्लासरूम, त्यांचे काही वर्ग किंवा ॲडमिनिस्ट्रेशनची वर कामं करायचे. त्याच्यानंतर दुपारी 1:30 ते 2:30 लंच नंतर 2:30 वाजता नॅशनल पोलीस अकॅडमीची खासियत होती, मला खात्री आता सुद्धा असणार, 2:30 वाजता हैदराबादच्या रणरणत्या उन्हामध्ये डांबरी ॲस्फॉल्टच्या परेड ग्राउंडवरती PT असायची, आमची परेड आणि ड्रिलची प्रॅक्टिस असायची. तेव्हा रामकृष्णन साहेब स्पोर्ट्सचा कपडे घालून हजर असायचे की लोक वेळेत येतात का नाही, नीट काम करतात का नाही. मग त्याच्यानंतर संध्याकाळी स्पोर्ट्सचा तास संपला की लॅम्ब्रेटावरनं हॉस्पिटलमध्ये जायचे. एखादा प्रोफेशनल जो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला असेल त्याला भेटायला की त्याचं सगळं वेलफेअर वगैरे आहे का नाही. तर ते आम्हाला असं वाटायचं की असं खतरा मंडरा रहा आहे, तसे ते कायम आमच्या अवतीभोवती असायचे. आणि फिजिकलनी तर बहुतेक सगळ्या लोकांना सुरुवातीचे 1-2 महिने फारच जड गेले. काही लोकांची विशेष समस्या होत्या, कोणाला स्विमिंगची भीती वाटायची तर तेव्हा ते उभेच असायचे बघायला की हा बरोबर पोहतो किंवा नाही, किंवा कोणाला घोडेस्वारीची भीती वाटायची, घोड्यावर बसायची भीती वाटायची. तर आमचा बॅचमेट होता एका दिवशी घोड्यावरती बसलेला असताना पडला तर हाताला फ्रॅक्चर झालं. हाताला फ्रॅक्चर झाल्यानंतर हात गळ्यात घालून दुसऱ्या दिवशी आला तर एकदम खुश. तर खुश का, तर ज्याला अशी इजा झाली तो PT, परेड, ड्रिल, स्विमिंग, हॉर्स रायडिंग काय करू शकत नाही, त्यांनी बाजूला उभं राहायचं, बाकी सगळे लोक करतात ते बघायचं. म्हणून तो आपला हात मोडला म्हणून एकदम खुश झाला. PTचा तास झाला, त्याला सांगितलं तू चाल वगैरे. मग तिथून त्याचा होता त्याच्या स्क्वॉडचा तास हॉर्स रायडिंगचा. हॉर्स रायडिंगच्या तासाला जेव्हा आम्ही सगळे हॉर्स रायडिंग सुरू केलं तेव्हा हा असा कडेला हातात धरून उभा. मग ते रामकृष्णन साहेब लॅम्ब्रेटा घेऊन आले. त्याने बघितलं रविचंद्रन घोड्यावरती बसलेलं नाहीये. ते म्हणले वाय आर यू नॉट ऑन हॉर्स बॅक. तो म्हणला सर आय हॅव प्लास्टर. म्हणले सो वॉट, तुला घोडा चालवता येणार नाही मला समजू शकतं म्हणे, पण घोडा एका ठिकाणी उभा असेल स्थिर बसायला काय हरकत आहे म्हणे. 1.5 तास ते म्हणले तो सहीच तुला घोड्यावर बसायला मदत करेल. 1.5 तास जेव्हा बाकी सगळे लोक हॉर्स, आता विचार करा तुम्ही, ज्याला घोड्याची भीती वाटते म्हणून जो घोड्यावरनं पडला म्हणून आनंदी झाला, त्याला जर हॉर्स रायडिंगच्या ऐवजी 1.5 तास रोज घोड्यावरती बसायचं असं सांगितलं तर आम्हाला जाम सासुरवास वाटायचा आणि आम्ही खूप शिव्या द्यायचो त्यांना.
त्यांच्याकडनं आम्ही जे शिकलो, किती शिकलो ह्याला काही मोजमापच नाही. थोडक्यात रामकृष्णन सरांनी आम्हाला काय शिकवलं, त्यांनी आम्हाला शिकवलं की पोलीसमध्ये सतत काम करावं लागेल, मनासारखी परिस्थिती नसेल, कधी कधी अवघड प्रसंग येतील, दगडफेक होईल, गोळीबार होईल, नक्षलग्रस्त भागात जावं लागेल, दबावाचा सामना करावा लागेल. अशा वेळेला जर तुम्ही घोड्याला घाबरलात आणि पळून गेलात, तसं त्या संकटाला घाबरलात आणि पळून गेलात, तर पोलीस दलाचं नेतृत्व कोण करेल? तेव्हा ज्याला पोलिसांचं नेतृत्व करायचंय त्याला घोड्यावरती म्हणजे संकटावरती स्वार व्हायला शिकायला पाहिजे. काय हरकत नाही, पडला तर पडून परत घोड्यावरती बसायला शिकायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही घोड्यावरती बसून मान ठोकाल, जेव्हा एखादं संकट तुम्ही समजावून घ्याल आणि त्याच्यावर स्वार व्हायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुमच्या मनातली तर भीती जाईलच, पण तुम्ही खरोखर त्या संकटाच्या पलीकडे जाऊन तुमच्या संघटनेला आणि तुमच्या समाजाला एक प्रकारचं नेतृत्व देऊ शकता. अत्यंत म्हणजे नॅशनल पोलीस अकॅडमी मधलं प्रशिक्षण हा 1 वर्षाचा कालावधी एक समृद्ध करणारा, कणखर बनवणारा अनुभव घेऊन जेव्हा आम्ही फील्डमध्ये आलो, तेव्हा मला असं वाटलं आता काय आपण एवढं अवघड ट्रेनिंग केलं, आता काय आपलं काम एकदम सोपं आहे. आणि काम सोपं आहे ते कसं फसवं होतं त्याचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी तेव्हा लग्न नव्हतं झालेलं माझं, त्यामुळे एक 5-6 तास झोपायचे सोडले तर सतत काम करायचो. आणि जे जे पोलीसमध्ये शिकवलेलं आहे सरप्राईज व्हिजिट, तर एकदा मी दुपारी सुट्टीच्या दिवशी दुपारी 2-2:30चा सुमार असेल, वर्धा पोलीस स्टेशनमध्ये व्हिजिट करायला गेलो. तर मला पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक साधारण 55-60 वर्षाचा माणूस ओक्साबोक्शी रडताना दिसला. मी म्हणलं मी साध्या कपड्यात होतो, सरप्राईज व्हिजिटसाठी गेलो. मी म्हणलं तुम्ही का रडताय? ते म्हणले साहेब ते माझ्या मुलाला दारूबंदीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पकडलंय, त्याला सोडवण्याकरता माझ्याकडनं 500 रुपये मागितले. मी गरीब माणूस आहे, माझं हातातलं घड्याळ विकलं मी, पण त्याचे 200 रुपये मला मिळाले. आता ते 500 रुपये पूर्ण होत नाही म्हणून माझ्या मुलाला सोडत नाहीत, आता मी काय करू, मी असाही आहे. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही तक्रार कराल का लेखी? ते म्हणले हो मी लेखी तक्रार करतो. मी त्यांचा लेखी तक्रार अर्ज लिहून घेतला, आतमध्ये गेलो. लॉकअपमध्ये त्यांचा मुलगा होता, बेलेबल ऑफेन्स होता. तर प्रोसिजर पूर्ण केली, त्याला बेल दिला. मग ज्या हेड कॉन्स्टेबल विरुद्ध तक्रार होती त्यांना विचारलं, समोरासमोर केलं, आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी खरोखर लाच मागितली आहे, म्हणून मी त्यांना सस्पेंड करावं असा रिपोर्ट लिहून अधीक्षकांकडे पाठवला. त्याला दुसऱ्या दिवशी सस्पेन्शन झालं. आणि मी प्राथमिक चौकशी केली. ती प्राथमिक चौकशी डिपार्टमेंट एन्क्वायरीसाठी आता मनोज लोहिया म्हणून औरंगाबादला पोलीस कमिशनर आहेत, ते आर्वीला SDP होते. जो प्राथमिक चौकशी करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या अधिकाऱ्यांनी विभागीय चौकशी करायची असते म्हणून त्यांच्याकडे विभागीय चौकशीसाठी गेली. मी विसरून गेलो, कामाच्या ओघात पुष्कळ काम असतं. एक 2.5-3 महिन्यानंतर लोहिया साहेबांचा मला फोन आला. मला म्हणले साहेब तुम्हाला ती केस आठवते का, तुम्ही ते दारूबंदीची केस केली होती, हेड आपण सस्पेंड केलं होतं त्यांना, मी DE करतोय. म्हणलं हो. म्हणजे साहेब त्या तक्रारदार आहे, तो तक्रारदार सांगतो मी तक्रारच केलेली नाही. म्हणलं अच्छा. आणि म्हणे तो सांगतो त्या साहेबांनी जबरदस्ती माझ्याकडनं सही करून घेतली. आणि म्हणे साहेब ते कॉन्स्टेबल म्हणतात की साहेबांनी मला शिवीगाळ केली. मी म्हणलं अरे मला झोपेत जरी काही झालं ना तरी माझ्या तोंडात शिवी येणार नाही म्हणलं. मी फार अस्वस्थ झालो. म्हणजे नोकरीतलं पहिलं वर्ष असं कसं झालं असेल ह्याचा मी विचार केला. आणि कदाचित आज माझ्यावरती असे कोणी आरोप केले तर मी दुर्लक्ष करेन, पण तरुण होतो, मला सहन नाही झालं की आपण ज्याला मदत केली, जो माणूस आपण ओक्साओक्शी रडताना त्याला आपण मदत केली, त्यांनी तेव्हा आपले धन्यवाद दिले, त्यांनी तक्रार कशी केली, मागे कशी घेतली आणि आपल्याविरुद्ध कशी तक्रार केली. तर मग मी आमचे शिपाई पाठवले आणि त्याला बोलून आणलं, म्हणजे धरून आणलं असं समजा. आता त्याच्या लक्षात आलं, ते जसे आले तशा परत रडायला सुरुवात केली, माझे पायावर पडले. मला म्हणला साहेब माझी चूक झाली, माफी करा, अमुक तमुक. तर बसवलं पाणी. मी म्हणलं मला सांगा तर खरं नेमका प्रकार काय. तो म्हणतो साहेब तुम्ही मला खूप मदत केली, माझ्या मुलाला सोडवलं, मला लाच द्यावी लागली नाही, मग माझ्या मुलाला मी घरी गेलो. आता पोलीस कोण आहे ते मला आधी माहित नव्हतं म्हणे साहेब, पण नंतर माझ्या लक्षात तो माझाच जातवाला आणि माझ्याच समाजाचा मुलगा आहे म्हणे.
आणि त्या दिवशी संध्याकाळपासनं तो माणूस, त्याची बायको, त्याचे आई वडील, माझे नातेवाईक रोज सकाळ संध्याकाळ माझ्या घरी येतात आणि सांगतात की आता तुझं तर काम झालं, आता तू आमच्या पोटावर मारू नको, पाठीवरती मार, आणि ह्याची तू साक्ष दिलीस तर ह्याची नोकरी जाईल, तर तसं व्हायला नको म्हणून तू तुझी साक्ष फिरव. मला म्हणले साहेब माझं काम झालं होतं, मग आता म्हणलं मी साक्ष फिरवली तर माझं काय नुकसान आहे, म्हणून म्हणलं मी साक्ष बदलून टाकले. मी विचार केला की आपण ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजामध्ये जी आधुनिक मूल्य आपण मानतो की भ्रष्टाचार असू नये, आणि जी आपली पारंपरिक मूल्य आहेत, म्हणजे माझी जात आहे, माझा प्रांत आहे, माझी भाषा आहे, माझा धर्म आहे, माझा वंश आहे, माझा देश आहे, ह्याच्यामध्ये जर संघर्ष आला तर कदाचित आपल्या समाजामध्ये आधुनिकतेपेक्षा परंपरागत जी मूल्य आहेत त्याला जास्त महत्व आहे. असे खूप अनुभव पोलीस अधिकाऱ्यांना येतात. म्हणजे मी जेव्हा पुण्यात वाढलो, पुस्तकात आपल्याला शिकवतात की महाराष्ट्र प्रागतिक विचारांचा प्रदेश आहे सुद्धा. इथे जातीपलीकडे, धर्मापलीकडे एक पुरोगामी समाज आहे सुद्धा. पण त्या समाजाचं एक वास्तव हे सुद्धा आहे की तो त्यातले काही लोक 14व्या शतकात आहेत, काही लोक 15व्या शतकात आहेत, काही लोक 8व्या शतकात आहेत, काही लोक त्याच्या आधीच्या शतकामध्ये आहेत, आणि काही लोक आत्ताच्या 21व्या शतकामध्ये. आणि या सगळ्यांचं पोलिसिंग आपल्याला करायचं आहे, हे किती चॅलेंजिंग आहे ते मला हळूहळू लक्षात येत गेलं. एक आणखी प्रसंग सांगतो. आपण सर्वजण पोलिसांना भ्रष्ट आहेत असं म्हणतो, आणि तशी पोलिसांची प्रतिमा सुद्धा आहे. आणि मी आता 32 वर्ष झाले, म्हणजे कधी कधी फटकून राहावं लागतं. माझ्याबरोबरचे सहकारी आहेत त्यांना आवडत नाही, तर मी माझ्याकरता एक नियम केला आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये चहाच पित नाही. आणि पिला तर माझ्याकडे एक थर्मास असतो, माझ्या ऑपरेटरला पैसे देतो, तो जाऊन चहा आणतो, ते ठाणेदाराला पण चहा देतो, पण मी चहा पित नाही किंवा कुठलाही गिफ्ट घेत नाही वगैरे वगैरे. आणि जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मला असं वाटायचं की लोकांनी मला ऑनेस्ट आहे असं म्हणायला पाहिजे. ते किती फोल होतं. तर मी भंडाऱ्यामध्ये पोलीस अधीक्षक होतो. एक मोठा बंदोबस्त शेतकऱ्यांचा मोर्चा होता, आणि तो मोर्चा आम्हाला नीट नियोजन करण्याकरता चांगलं बॅरिकेडिंग आवश्यक होतं. तिथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियरनी खूप चांगलं बॅरिकेडिंग आम्हाला करून दिलं. तर त्यांना धन्यवाद द्यायचे म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे जेवायला या. भंडारा गोंदिया एकत्र जिल्हा होता मी जेव्हा SP होतो तेव्हा. तर तिथे SPचं घर आणि कार्यालय लागून आहे. ते साधारण 1च्या सुमाराला माझ्या कार्यालयात आले, आणि आम्ही चालत चालत घरी जाणार जेवायला असं ठरलं होतं. आम्ही निघणार, हे अभियंता, त्यांचे एक नातेवाईक ते वीज मंडळामध्ये अभियंता होते, आम्ही असे ऑफिसमध्ये बसले असताना एक कॉन्स्टेबल धावत आले. म्हणले सर आपल्याला एक महिला भेटू इच्छितात. तर मी तेव्हा व्हिजिटर आवर असं नव्हतं, जेव्हा येतील तेव्हा सगळ्यांना भेटायचो. तर त्यांना म्हटलं पाठवा. त्या महिला माझ्या ऑफिसमध्ये दरवाजातनं आतमध्ये आल्या. तुम्हाला इथे पोलीस विभागातले अधिकारी असतील, एक पोलिसी नजर म्हणून प्रकार असतो. म्हणजे आम्ही लोकांना इतक्या वेळेला बघतो ना की आपल्याला बघूनच कळतं की काय आहे. तर त्या बाई जेव्हा आतमध्ये आल्या, मला असं वाटलं काहीतरी दे समथिंग अमिस, यांच्या चारित्र्यात काहीतरी गडबड आहे. पण आणखीन त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट होती, मग त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर त्याच्या ओरबाडल्याच्या जखमा होत्या. बसायला सांगितलं, रडत होत्या, पाणी वगैरे दिलं. आमच्या लेडी हेड कॉन्स्टेबलने तिचा अर्ज लिहून घेतला होता. त्या अर्जात त्यांनी असं म्हणलं होतं की मी जवाहरनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये राहते एका भागामध्ये, आणि आज सकाळी माझ्या शेजारच्या लोकांनी माझ्या अंगावरती कुत्री सोडली. हे माझ्या अंगावरच्या जखमा आहेत, त्या कुत्र्यांनी ओरबाडल्याच्या जखमा आहेत. मी पोलीस स्टेशनमध्ये गेले, पण पोलिसांनी माझी तक्रार लिहून घेतली नाही. मग मला कोणीतरी सांगितलं ते SP म्हणून एक आहेत तिकडे जा, म्हणून मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आले. तर त्यांच्या जखमा बघून, म्हणजे इतक्या भीषण जखमा होत्या, तर मला म्हणजे प्रचंड राग आला की आपल्या पोलिसांनी तक्रार का नाही लिहून घेतली. म्हणून मी फोन लावला पोलीस स्टेशनला. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, 96-97 सालची गोष्ट असेल, मोबाईल फोन नव्हते. तर जवाहरनगरचे PSO पेट्रोलिंगला बाहेर गेले म्हणून सांगितलं. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला वायरलेसवरनं कॉल द्या. तुम्हाला ज्यांना पोलिसांची माहिती आहे, वायरलेसचा कॉल म्हणजे तो असा मायक्रोफोन सारखा, लाऊडस्पीकर सारखा सगळ्यांना, म्हणजे माझ्या चेंबरमध्ये नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे वायरलेस त्यांना सगळ्यांना ऐकू येतो. तर मी थोडक्यात त्या महिलेचं नाव, कुठनं आले आहेत, आणि सांगितलं की त्यांची अशी तक्रार आहे की तुम्ही कंप्लेंट लिहून नाही घेतली, तुम्ही असं का केलं.
तर ती महिला माझ्यासमोर बसलेली, एक लेडी कॉन्स्टेबल बसलेली, इंजिनियर बसलेले, मी बसलेलो. आमच्या PSOनी पहिलं वाक्य उच्चारलं. ते म्हणले, साहेब त्या बाई वेश्या आहेत, त्या सभ्य वस्तीमध्ये व्यवसाय करतात आणि त्यांचा लोकांना त्रास आहे म्हणून त्यांची तक्रार आम्ही लिहून घेत नाही. आता माझे अधिकारी असं बोलतात वायरलेसवरती, ती महिला आणखीन जोरात रडायला लागली आणि मला संताप भयंकर झाला. म्हणलं आता मी याला उलट सुलट वायरलेसवरती बोलेन, पूर्ण जिल्ह्यातले लोक ऐकतील. मी त्यांना म्हणलं की तुम्ही मला जरा PCOवरनं फोन करा. पूर्वी PCO असायचे. तर त्यांचा कॉल येईपर्यंत मी थोडंसं स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला की आता मला संयम ठेवायला पाहिजे, यांच्यावर ओरडायचं नाही, रागवायचं नाही. मग मी त्यांना सांगितलं की जेव्हा फोन आला, मी म्हणलं त्या महिला कोण आहे, त्याचा काय संबंध आहे. म्हणलं त्यांच्या अंगावर शेजारच्या माणसांनी कुत्रा सोडलाय आणि त्यांना जखमा झाल्या, तर तुम्ही एवढंच बघायला पाहिजे की यांच्या जखमांचं स्वरूप काय आहे, मेडिकल एक्झामिनेशन करून घ्या. मला असं वाटतंय की या सिरियस जखमा आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, शेजारच्या माणसाला अटक व्हायला पाहिजे, हे तुम्ही कराच म्हणलं. आणि म्हणलं तुम्हाला जर डॉक्टरनी लिहून दिलं की हे अदखलपात्र स्वरूपाचा म्हणजे सिंपल इंजुरी आहे, तरी म्हणलं 151 मध्ये त्यांना अटक करा. म्हणलं मला ती लोक गजाआड झालेली पाहिजे आणि म्हणलं रिपोर्ट करा मला. ते ऐकल्यानंतर त्या महिला आणखीन जोरात रडायला लागल्या. रडल्यानंतर त्या एकदम उठल्या आणि ते टेबल असं बाजूला करून त्यांना माझ्या पाया पडण्यासाठी यायला लागल्या. आता तुम्ही बघा की आधुनिकता काय सांगते की आम्ही पब्लिक सर्वंट आहोत, जनता मालक आहे, त्यांनी कशाला माझ्या पाया पडायला पाहिजे, मी काम केलं तरी सुद्धा. पण त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन नऊवारी साडी नेसली होती, ब्लाऊज मध्ये एक चुरगळलेली 20 रुपयाची नोट काढली आणि मला म्हणल्या, साहेब तुम्ही माझं काम केलं, तुम्ही हे पैसे घ्या. तुम्ही मला सांगा, एक म्हणजे त्यांना काही माझ्या चारित्र्यावरती संशय नव्हता घ्यायचा, पण ही त्यांची समजूत कोणी करून दिली की लाच दिल्याशिवाय पोलीसमध्ये कामच होत नाही. मी तर त्यांना लाच मागितली नव्हती. म्हणजे त्यांना एक सर्व आपल्याकडे पारंपरिक समज आहे, खालपासून वरपर्यंत सगळे असेच आहेत. हा समज दूर कसा करणार तुम्ही? हा समज तुम्ही दूर करू शकत नाही. आज कधी कधी मला असं वाटतं की मी त्या बाईंची नोट घ्यायला पाहिजे होती, एक चांगली फ्रेम करायला पाहिजे होती आणि माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांसाठी लावायला पाहिजे होती की पोलिसांची प्रतिमा काय आहे, तर ही 20 रुपयांची नोट ही पोलिसांची प्रतिमा आहे. ही बदलायची असेल तर कशी बदलावी लागेल? तर मला असं वाटतं बदलायची असेल तर घेणाऱ्या माणसाबरोबर देणाऱ्या माणसाला सुद्धा थांबावं लागेल. तो जोपर्यंत थांबत नाही आणि आपले अधिकारांसाठी उभा राहत नाही तोपर्यंत ती प्रतिमा बदलणं शक्य नाही. एक आणखीन अनुभव मी तुम्हाला सांगतो. आपण असं समजतो की पोलिसांच्यावरती दबाव असतो आणि मला नेहमी प्रश्न होतात, तुमच्यावरती राजकारणी व्यक्तींचा दबाव येतो का? तर ते दबाव म्हणजे काय असतो हे पण थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. माझी पहिली बदली मला वाटतं 3ऱ्या दिवशी ऑर्डर आली, 7व्या दिवशी ट्रान्सफर झाली. म्हणजे 3-4 दिवस माणूस यायला लागला. दुसरी बदली 11 महिन्यानंतर झाली. तिसरी बदली 6-6.5 महिन्यानंतर झाली. हे 4थ्या बदलीवरती मी त्या जिल्ह्यामध्ये SP म्हणून गेलो. तर तिथे माझ्या आधीच्या SPनी पोलीस भरतीची प्रक्रिया चालू केली होती. पोलीस भरतीची प्रक्रिया चालू केली होती ती मी पुढे नेली आणि अर्ज मागवले लोकांचे, ते सगळी प्रक्रिया चालू होती. तर मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना एके दिवशी आमच्या पालकमंत्र्यांचा फोन आला. अत्यंत वजनदार आणि मोठे नेते, म्हणजे माझं त्यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा माझं वय होतं त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आमदार होते ते, म्हणजे एकदम धुरंधर राजकारणी. त्यांचा फोन आला. मला म्हणले, साहेब मी तुमच्याकडे एक यादी पाठवतोय, हे माझ्या मतदारसंघामधल्या गरीब आदिवासी लोकांची नावं आहेत, ह्यांना कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही भरती करून टाका. मी म्हणलं, साहेब आपण सर्किट हाऊसवरती आहात, मी आपल्याला भेटायला येऊ का? हो या म्हणले. मग जाताना बायकोला सांगितलं, आता सामान गुंडाळा, बहुतेक ट्रान्सफरची वेळ आलेली आहे. तर मी त्यांना भेटायला गेलो, सॅल्यूट वगैरे केला. ते सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या अवतीभोवती भरपूर लोक होते. मला म्हणले, बोला. माझा अनुभव असा आहे की महाराष्ट्रातले राजकारणी अधिकाऱ्यांना सौजन्याने चांगलं वागवतात. मी म्हणलं, सर एवढ्या लोकांसमोर नाही सांगू शकत. अच्छा, आत घेऊन गेले मला. बोला म्हणे. म्हणलं, सर मी तुम्हाला एक विनंती करायला आलोय. मला म्हणले, काय? म्हणलं, सर कुणी टाटा किंवा बिर्लाचा मुलगा कॉन्स्टेबल म्हणून भरती यायला येत नाही, फक्त गरिबांचीच मुलं कॉन्स्टेबलसाठी भरती व्हायला येतात. आणि मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही कोणाची शिफारस माझ्या भरतीसाठी करू नका, मी ती ऐकू शकणार नाही, भरती नियमाप्रमाणेच होईल. आता मला वाटलं ते खूप चिडणार माझ्यावरती आणि त्याच्यानंतर माझे ट्रान्सफर होणार.
त्यांनी माझ्याकडे बघितलं, मग हसले, म्हणाले बरं तुमची विनंती मान्य म्हणले, आता माझी पण एक विनंती आहे म्हणले. म्हणलं सर सांगा. म्हणजे तुम्ही समजू शकता की लोक माझ्याकडे येतात, मला शिफारस द्यावी लागते, तर कुणी तुमच्याकडे शिफारस आणून दिली म्हणे, तर तो माणूस येईपर्यंत ठेवा म्हणे तुमच्या टेबलावरती, तो गेल्यानंतर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या म्हणे, मी तुमच्या काय मागे लागणार नाही. ज्या देशामध्ये आपल्याला लोकशाही, रूल ऑफ लॉ एस्टॅब्लिश करायचा आहे, त्या देशातल्या नागरिकांना कधीतरी हे समजून घ्यावं लागेल की मला गुणवत्तेनुसार नोकरी संधी मिळायला पाहिजे, वशिलेने नाही मिळायला पाहिजे. तर पोलिसांना, ज्यांना आपण कायद्याचे रक्षक समजतो, त्यांच्या समोरचं जर खरोखर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते हे आहे की लोकशाही देश असून, लोकांच्या प्रतिनिधींनी पास केलेले कायदे असून, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लोकांचा जो भरभक्कम पाठिंबा कुठल्याही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला हवा असतो तो मिळतो असं आम्हाला वाटत नाही. आणि तो जर नसेल तर या देशातल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे आणखीन जटिल होत जातं. आजपर्यंत मी ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये काम केले तिथे प्रत्येक ठिकाणी मी जाऊन एक प्रश्न विचारतो, तुमच्या हद्दीमध्ये डावरी प्रिव्हेन्शन ऍक्ट, हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये काही गुन्हा दाखल झाला आहे का, आणि त्या गुन्ह्यामध्ये कोणाला शिक्षा झाली आहे का? 1962 सालचा कायदा आहे, अजूनपर्यंत मला कन्व्हिक्शनची केस पाहायला मिळाली नाही. आपल्या समाजात हुंडा हे वास्तव नाहीये, मग का गुन्हे दाखल होत नाहीत, का साक्षी होत नाहीत, का लोकांना शिक्षा होत नाहीत? तर आपल्या समाजामध्ये पोलिसांना काम करताना अशा ज्या अडचणी येतात त्या अडचणी पोलिसांनी मांडायच्या कुठे आणि त्या समजावून कशा घ्यायच्या, असा एक फार मोठा प्रश्न आपल्या देशामध्ये आहे. आणि मग आपण जेव्हा पोलिसांच्याकडे, निश्चितपणे पोलिसांमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, पण आपण एक बोट दाखवतो तेव्हा मला असं वाटतं की समाजाने सुद्धा पुढाकार घेऊन, त्यांच्यातला माणूस पण समजावून घेऊन, जिथे आता मी सर्वसाधारणपणे एक बघितलंय की पोलिसांच्या बद्दल लोकांच्या मनात एक चांगली प्रतिमा आहे की हे लोक सणवार नाही, थंडी वारा ताप नाही, हे 24 तास कामासाठी उभे असतात. ह्याच्याबद्दल निश्चितपणे आपल्या सगळ्यांना पोलिसांच्या बद्दल एक चांगली भावना आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन यांचं काम चांगलं करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो, मला असं वाटतं ती भावना आपल्यामध्ये वृद्धिंगत व्हायला पाहिजे. मग ह्याचा अर्थ असा आहे का की पोलीस विभागात मला फक्त नकारात्मकच अनुभव आले, तर नाही. असा अर्थ असा नाही की मला फक्त नकारात्मक अनुभव आले. मी जर माझे पॉझिटिव्ह अनुभव सांगायला सुरुवात केली तर ते सुद्धा खूप आले, आणि त्यातले काही अनुभव मला तुम्हाला सांगायचे. आधी सांगितलं तसं साकोलीमध्ये माझी पहिल्यांदी पोस्टिंग झाली, आणि मग त्याच जिल्ह्यात काही एक वर्षभरानंतर माझी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. तेव्हा तिथे अनेक नक्षल दल, जवळजवळ 4 नक्षल दल ऑपरेट करत होते. आणि जसं पोलिसांनी काम करायला पाहिजे, आमच्या कामाची आम्ही 2 प्राधान्य ठरवली होती. मी माझ्या लोकांना सांगितलं की खोटे एन्काउंटर करायचे नाही, लोकांचा विश्वास जिंकायचा. जर लोकांनी आपल्याला माहिती दिली तर आपले चांगले एन्काउंटर होतील, आपले चांगले एन्काउंटर झाले तर आपण नक्षलवाद्यांच्यावरती चांगला प्रभाव पाडू शकतो. आम्ही एक इंटेलिजन्स ऑपरेशन करत होतो, त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली, आणि बालाघाटमध्ये आमचं एक मोठं मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती एक मोठं सक्सेसफुल ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये आम्ही 4 नक्षलवादी मारले ऍक्च्युअल एन्काउंटरमध्ये, आणि 2 नक्षलवाद्यांना आम्ही जिवंत पकडलं. दोन्ही भंडारा जिल्ह्यातले होते, माहिती आमची होती, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमच्याकडे आणलं, आणि मग आम्ही त्यांना सरेंडर करून घेतलं. आणि सरेंडर केल्यानंतर आम्ही एक प्रचार केला. म्हणजे मला आठवतंय भंडारामध्ये जेवढी गावं होती तेवढ्या सगळ्या गावांमध्ये चहाची टपरी, एसटी स्टँड, ग्रामपंचायत, तिथे आम्ही पोस्टर लावले. हे 4 मृत लोकांचे चेहरे आणि 2 जिवंत लोकांचे चेहरे. आणि माझं आव्हान की या जिल्ह्यातले जे लोक नक्षल चळवळीमध्ये गेलेले आहेत त्यांनी समर्पण करावं, आम्ही त्यांना खोट्या एन्काउंटरमध्ये मारणार नाही. आणि आम्ही थोडासा आदिवासी संस्कृतीचा आणि कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास केला, आणि आमच्या असं लक्षात आलं की नक्षलवाद्यांना जेवण काम येतं गावामध्ये. तर जे आदिवासी समाज आहे तो एकसंध आणि एकमेकांशी अत्यंत जुळलेला समाज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्ये कोणाचा तरी लांबचा मावस भाऊ, वाते भाऊ, चुलत बहीण, काका, मामा अशा असतात. त्या लोकांच्याकडे जाऊन मग त्या लोकांच्या थ्रू गावातनं जेवण मिळतं. मग आम्ही ठरवलं की याचं उलटं जायचं. आम्ही यादी तयार केली की आपल्याकडे जे दलममध्ये लोक आहेत त्यांचा काका कोण, मामा कोण, आत्या कोण, मावशी कोण, त्यांच्याकडे गेलं. त्यांना सांगितलं की बाबा तुमची मुलं दलममध्ये आहेत, त्यांच्याकडे हे हत्यार आहे,
त्यांना सांगा सरेंडर व्हा, खोट्या एन्काउंटर मारणार नाही आणि चांगल्या मार्गाला लागा. आम्ही संघर्षी त्यांचेच नातेवाईक त्यांना सांगायला लागले की अरे सरेंडर हो, काय होणार नाही, सरेंडर हो, काय होणार नाही. आणि सरेंडर व्हायला सुरुवात झाली. सरेंडर व्हायला सुरुवात झाल्यानंतर एके दिवशी मला फोन आला. मला म्हणले सर, शिवाजी तुमरेड्डींनी सरेंडर दिली तर तुम्ही घेणार का? तर शिवाजी तुमरेड्डी त्याच्या एकच वर्ष आधी 95 साली मंगेझरीमध्ये मोठा ब्लास्ट करून 16 लोकांना मारलं होतं. तर मी म्हणलं शिवाजी तुमरेड्डीकडे AK-47 आहे आणि त्याची बायको सुनीता तिच्याकडे 303 आहे. ते वेपन देऊन सरेंडर करतील तर मी घेईन त्यांची सरेंडर. तर त्याच्यानंतर 15 मिनिटांनंतर शिवाजी तुमरेड्डी आणि त्याची बायको माझ्या कार्यालयात हजर आले. आता आमच्याकडचे फोटो जुने फोटो असतात, आम्ही डोळे फाळफाळून बघतो की हाच आहे का तो, तर तो काहीतरी वेगळाच दिसतोय. मग ओळख पडली की हा शिवाजी तुमरेड्डीच आहे. मग त्याला आम्ही सरेंडर केलं. त्याच्याकडे AK-47 सरेंडर केली झाली, 303 मिळाली. कदाचित म्हणजे मी हा पण इतिहास बघायचा प्रयत्न केला की नक्षलवाद्यांनी स्वतःहून AK-47 सरेंडर केल्याची ती भारतातली पहिली घटना. तर शिवाजी तुमरेड्डींनी सरेंडर केलं. एक मोठा वेग पकडला त्या मोहिमेनी आणि पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्या जिल्ह्यात राहणारे सर्व आदिवासी आम्हाला सरेंडर झाले. सर्व आदिवासी. ते जेव्हा सरेंडर झालं तेव्हा आम्ही असं म्हणलं की आता आपण सेकंड कॅम्पेन चालवायची. तोपर्यंत आम्ही काय केलं होतं, आम्ही आदिवासी महिलांचा एक सर्व्हे केला होता की याच्यात लिहिता वाचता येणाऱ्या महिला कोण आहेत. आणि त्यांचा आम्ही लिगल लिटरसी कॅम्पेन ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं फंडिंग घेऊन लिगल लिटरसी कॅम्पेन म्हणजे महिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवायचं, त्यांना जेवण द्यायचं आणि त्यांना सांगायचं की एक पुस्तिका तयार केली की पोलीसमध्ये काय काम करतात, FIR म्हणजे काय, NC म्हणजे काय, तुम्हाला ठाणेदाराने ऐकल्यानंतर कुठं जाता येईल, फोन नंबर, अशी एक पुस्तिका तयार केली. आणि आम्ही सगळ्या महिलांपर्यंत पोहोचलो. जेव्हा हे सगळे लोक सरेंडर झाले तेव्हा आम्ही कॅम्पेनमध्ये सगळ्या महिलांना सांगितलं की आता तुमचा कोणी नातेवाईक नक्षल चळवळीमध्ये नाही. आता जर नक्षलवादी तुमच्या गावात जेवण मागायला आले तर त्यांना जेवण द्यायचं नाही. आज आपण विषय ठेवलाय माणसातील पोलीस. समाजासमोरचं विघ्न किंवा शत्रू हे काय फक्त पोलीस किंवा सैन्याने लढायचे नसतात, हे समाजाने सगळ्यांनी मिळून लढायचे असतात. तर मला बरीच मेडल मिळाले, ती छातीवरती लावतो पण काय काय वेळेला आपल्याला आतून समाधान मिळतं आणि ते खरं मेडल असतं. मला छत्तीसगडच्या PSOचा फोन आला. मला म्हणले सर एक फार मोठी घटना घडली म्हणे. म्हणलं काय झालं? तर छत्तीसगडच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरच्या गावामध्ये आदल्या दिवशी रात्री नक्षल दलम गेलं. त्यांनी जेवण मागितलं. जेवण मागितल्यानंतर गावातल्या महिला आणि त्यातल्या एक विशेष करून वृद्ध महिला पुढे आली आणि ती म्हणली की साहेब तुम्ही आम्हाला जेवण मागता, मग पोलीस येतात, ते आम्हाला त्रास देतात, तर आम्हाला आमच्या गावात पोलीस पण नको. म्हणजे आम्ही सांगितलं तुम्ही त्यांना पोलीस पण नको, नक्षल पण नको, आम्ही जेवण देणार नाही. म्हणजे ते सांगितल्यानंतर नक्षलवाद्यांनी बंदूक रोखली त्या म्हातारीवरती की असं कसं देणार नाही. म्हणजे आम्हाला मारा म्हणे, मग गावात जेवण मिळेल. तर नक्षलवाद काय आहे? नक्षलवाद एक एक्स्ट्रीम पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे आणि लोकांच्या सहकार्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. लोकांनी जर त्यांच्या विरुद्ध आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली तर 1 महिना सुद्धा जंगलात टिकू शकत नाही. तेव्हा आदिवासी महिलेचा मर्डर हे त्यांना शक्यच नव्हतं करणं. तिने असा स्टँड घेतल्यानंतर पूर्ण गाव जमा झालेलं, सगळे शस्त्र असलेले नक्षलवादी मान खाली घालून जेवण न घेता गावाच्या बाहेर पडले. ती जेव्हा आम्हाला घटना घडली तेव्हा आम्ही सगळ्या गावात परत सांगितलं की आता इथून पुढे नक्षलवाद्यांना जेवण द्यायचं नाही, त्यांना थारा द्यायचा नाही. तेव्हा मी असा विचार करतो की एक वृद्ध स्त्री, तिला माओ कोण, नक्षलवाद काय, कम्युनिस्ट आयडियोलॉजी काय, डेमोक्रेसी काय, काही माहिती नाही. पण तिला हे समजतं की या माणसाला आपण जेवण कशाला द्यायचं, जर त्यांनी काय केलं आपल्यासाठी. म्हणजे आपले मान पिरगळून ब्राईब किंवा लाच वसुली करणारा, जसा मला फॉरेस्ट गार्ड नको, पोलीस नको, तसे आमच्या जबरदस्ती करून नक्षलवादी पण नको आम्हाला, आमचं शोषण करणारे. असे सुद्धा अनेक अनुभव पोलीस डिपार्टमेंटमध्ये आले. एक दुसरा छोटा अनुभव सांगतो मी तुम्हाला, पोलीसशी संबंधित नाहीये, पण आपण असं म्हणतो की एखाद्या देशाचा विकास होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्या देशाची कार्यसंस्कृती सुधारायला पाहिजे. म्हणजे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या कामाचं मर्म समजलं पाहिजे आणि ते जीव ओतून काम करायला पाहिजे. असं ज्या देशात होतं ते देश पुढारतात. थोडं विषयांतर होत आहे, पण मी उदाहरण म्हणून सांगतो. आता एक ज्याला आपण आधुनिक पाश्चिमात्य समाज म्हणतो, त्यात वेळेला किंमत आहे. म्हणजे 7 म्हणजे 7. तर मी 2005-06 मध्ये फुलब्राईट स्कॉलरशिप वरती 1 वर्ष अभ्यास करायला US मध्ये गेलो होतो. तर तिथे त्यांनी आम्हाला बोईंगची फॅक्टरी दाखवायला नेलं.
बोईंग ही देशात जगातल्या 2 मोठ्या कंपन्या आहेत, त्यातली एक सगळ्यात मोठी कंपनी बोईंग. सिएटलमध्ये आम्ही त्यांचा कारखाना बघायला गेलो. किती मोठा कारखाना आहे तर 400 फुटबॉल ग्राउंड बसतील एवढं मोठं छत आहे त्याच्या फॅक्टरीचं. एका बाजूला विमानाचे स्पेअर पार्ट येतात, विमान हळूहळू बनत जातं, आणि दुसऱ्या बाजूला रनवे आहे, बांधलेलं विमान तिकडनं उड्डाण घेतं. एवढा मोठा कारखाना आहे. तर बघण्यासारखं होतं म्हणून आम्हाला नेलं त्यांनी. आम्हाला एक पर्टिक्युलर ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणची विमानं, एक 15 दिवसांचं सांगाडा, 1 महिन्याचं, 2 महिन्याचं, 2.5 महिन्याचं, 8-8.5 महिने लागतात मोठ्या विमानाला बांधकाम पूर्ण व्हायला. तर एका ठिकाणी एक पर्टिक्युलर सेक्शन होता, त्याच्या माणसाचं काम एवढंच होतं, तो आणि त्याच्या क्रूचं, की ते विंग मधल्या एका ठिकाणचे स्क्रू जे आहेत ते फिट करायचे आणि टाईट करायचे. तर त्याच्याकडे पुढच्या 3 महिन्याचं शेड्यूल, की पुढच्या 3 महिन्यात कुठल्या तासाला कुठलं विमान येणार, त्यात किती स्क्रू फिट करायचे वगैरे वगैरे. तर मला आपला प्रश्न पडला की याचं प्रत्येक तासाचं टाइम टेबल म्हणजे कसं काय. तर मी त्याला विचारलं, असं होत नाही का की कधीतरी एखादा माणूस आलाच नाही. तर तो मला म्हणला, बट वाय वुड यू डू दॅट. आजारी पडला, ट्रॅफिक झालं वगैरे. म्हणला, ही विल नॉट डू दॅट. आणि तो आधी सांगेल ना म्हणला, मला आधी सांगितलं तर आम्ही बाकी लोक काम करू म्हणे. मी म्हणलं, नाही पण असं कधीतरी झालं असेल की तुला शेड्यूल दिलंय त्याच्या पलीकडे काम केलं. तो म्हणला, 27 वर्षात एकदाही झालं नाही म्हणला. 27 वर्षात विमान बांधायला आलं तर वेळच्या वेळेलाच होतं म्हणला. आणि मग माझ्या सगळ्या प्रश्नाचा रोग समजून तिथला मॅनेजर मला सांगत होता, जनरल. ते मला म्हणले, साहेब असं आहे म्हणे की विमान सर्वसाधारणपणे बांधायला 8.5 महिने लागले, तर म्हणे 1 दिवस कमी वेळात बांधलं तर आम्हाला मोठा प्रॉफिट होतो म्हणे. 15 दिवस कमी वेळात वाजलं तर खूप मोठा प्रॉफिट होतो, आणि 15 दिवस जास्त लागले तर आमची कंपनी डुबेल म्हणे. इथे प्रत्येक मिनिटाला महत्व आहे. तर विषय कार्यसंस्कृतीवरून आला की आपल्याला एक आधुनिक समाज जर व्हायचा असेल तर आपल्याला जी आधुनिक मूल्य पाहिजे ती काही अशी फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना असतात असं काही नाहीये. याचा एक सुखद धक्का मला बसला. मी सीबीआय मध्ये एक सिक्रेट एन्क्वायरी करण्यासाठी गेलो, तर स्टेट बँक ऑफ सौराष्ट्राच्या व्हिजिलन्स ऑफिसरना मी विनंती केली की मला एक एन्क्वायरी करायची आहे, कोणाला तुम्ही पोलीस अधिकारी वगैरे सांगायचं नाही, मी येईन, मला तुम्ही गाडी पाठवा आणि मी एन्क्वायरी करून परत जाईन. तर भावनगरला मी उतरलो एअरपोर्टवरती, आणि अँबॅसिडर गाडी तिथे घ्यायला आलेली, एकदम चकाचक गाडी. आतमध्ये बसलो तर एकदम स्वच्छ, त्यांनी चांगला सेंट वगैरे, सुवास वगैरे. गाडी सुरू झाली, स्मूथ ॲक्सिलरेशन, सस्पेन्शन चांगलं, एकदम नव्यासारखी गाडी. तर मी कौतुक केलं ड्रायव्हरचं, म्हणलं, वा तुमची गाडी एकदम नवीन दिसते. तो म्हणला, साहेब नवीन नाही गाडी, 10 वर्ष जुनी आहे म्हणला. तर मला धक्काच बसला. म्हणलं, मुंबईमध्ये आम्ही गाड्या वापरतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये 4-5 वर्षामध्ये गाड्याचा खटारा होऊन जातो एकदम, कारण समुद्र केंद्राच्या शेजारी गाड्यांची झीज पटकन होते. भावनगर पण समुद्राला जवळच आहे समुद्रापासून. तर त्यांनी मला जे सांगितलं, तो म्हणला, साहब ये गाड़ी जो है ना, ये मेरे लिए सब कुछ है. तो मेरी जो सैलरी है उसमें से कुछ हिस्सा मैं ये गाड़ी के लिए खर्च करता हूँ. या पर्दे देख रहे हैं, ये बैंक के नहीं है, ये मैंने लगाए हैं. तो म्हणला, हा तुम्ही सेंट बघितला, हा बँकेत नाही दिला म्हणला, माझा आहे. मग त्यांनी असं सांगितलं, म्हणला, मैं ये मेरी रोजी रोटी है म्हणला साहब, और हमारे जनरल मॅनेजर तो 3-3 साल में बदलते हैं म्हणला. ही गाडी तर माझीच आहे म्हणला, दर 3 वर्षांनी मॅनेजर बदलतात. तर म्हणला, ज्याच्यावरती माझं भरण पोषण होतं, माझं कुटुंब मी प्रतिपालन करतो, साहब मैं उसका नहीं देखूंगा तो कोण देखेगा. मॅनेजमेंट, काही लोक इंडस्ट्रीमध्ये काम केले असतील, एक मोठा मोठा शब्द वापरतात मॅनेजमेंटमध्ये, ओनरशिप, सेन्स ऑफ ओनरशिप. आता ते स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रच्या मॅनेजरनी कुठलाही MBA केलं नसेल, त्या कुठल्या मॅनेजमेंटच्या डिग्री नसतील त्याकडे, पण त्याला हे समजलं होतं की ही गाडी हे माझं सर्वस्व आहे, आणि त्याला हे कुणी सांगितलं नाही तू स्वतःचे पैसे खर्च कर, पण स्वतःच्या पैशांपेक्षा त्याची जी लगन आहे ती त्या गाडीत कशी दिसली. तर गाडीत बसल्या बसल्या मला असं वाटली नवीन गाडी, 10 वर्ष जुनी गाडी. तर असे खूप प्रसंग आले. एक सर्वसाधारणपणे असा समज आहे की वरिष्ठ अधिकारी म्हणजे मखरामध्ये बसवायची गोष्ट आहे आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगलं वर्तन करायचं नाही. तर मला एक असे अनेक प्रसंग सांगता येतील. एक प्रसंग मला इथे मुद्दामून सांगायला पाहिजे. मी पहिल्यांदा 1998 साली DCP म्हणून मुंबई सिटीमध्ये पोस्टिंग झाली माझी. तर DCP म्हणून मी गेलो. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये जेव्हा VIP लोक येतात तेव्हा रस्ता अर्धा तास 1 तासाचा अडवून, आता काय पद्धत माहिती नाही, पण आम्ही तर अडवायचो अर्धा तास 1 तास CM येणार म्हणजे. तर मुंबईमध्ये मला सांगितलं, नाही साहेब असं इथे करता येत नाही म्हणे, इथे ट्रॅफिक 5च मिनिटं थांबवायची म्हणे, याच्यापेक्षा जास्त थांबवायची नाही ट्रॅफिक.
मला नवं वाटलं हे असं 5 मिनिटं ट्रॅफिक थांबून कसं थांबेल. तर मी म्हटलं आपण स्वतः रस्त्यावरती उभं राहून बघूया. म्हणून आता तिथे बरेच फ्लायओव्हर झालेत. वाकोला जंक्शन म्हणून एक जंक्शन होतं. तर तिथे बंदोबस्त किती, तर 1 SRP प्लाटून आणि जवळजवळ 40 अंमलदार. तर म्हणजे नॉर्मली ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशनला याच्यापेक्षा कमी लोक असतात. तुम्ही म्हणले एवढे कशाला लोक लावायला पाहिजे. म्हणलं ठीक आहे लावलं, दरवर्षी मागच्या बंदोबस्ताला म्हणलं असतील. तर तिथे पहिला बंदोबस्त मला आठवतोय, सोनिया गांधी आल्या होत्या आणि आता त्या निघाल्या म्हणून सांगितलं म्हणून आम्ही ट्रॅफिक थांबवली आणि परत त्या थांबल्या एअरपोर्टवरती आणि त्या एक 5 मिनिटाच्या ऐवजी एक 11-12 मिनिटानंतर आल्या. आणि ते वाकोला जंक्शनच्या दोन्ही साईडला आम्ही बॅरिकेड लावलेले आणि 5 मिनिटं ट्रॅफिक थांबवलं तर 5-6 हजार लोक जमा झाले आणि प्रत्येक मिनिटागणित 1000 लोक वाढतातच त्याच्यामध्ये. मी विचार केला ते 10-12 हजार लोक आहेत, यांनी समजा बॅरिकेड बाजूला करायचे ठरवलं तर आपल्या VIP मुवमेंटचं काय होईल. अगदी चिंतेमध्ये म्हणजे टेन्शन ते पूर्ण जाईपर्यंत माझ्या मनात सारखा विचार की हे काय फारच. तेव्हा मला कळलं मुंबईमध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिक थांबवायचे नाही, कारण ट्रॅफिकचं आणि म्हणजे ट्रॅफिकचं तर प्रेशर असतंच, पण रस्ता क्रॉस करणाऱ्या लोकांचं पण एवढं प्रेशर, पॉप्युलेशनचं प्रेशर. तर मला लक्षात आलं की हे ते वेगळंच शहर आहे. म्हणजे त्याचा गती, त्याचा आकार, त्याचं प्रेशर एक सगळंच वेगळं आहे. हळूहळू सराव झाला बंदोबस्त करण्याचा. तर एके दिवशी रविवारची वेळ होती, दुपारची. तेव्हाचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी मुंबई शहरातनं एअरपोर्टकडे जाणार होते. तर तिथे बंदोबस्त लावला. हे जंक्शन जे होतं ते महत्त्वाचं होतं म्हणून मी असं ठरवलं मी तिथे नेहमी उभं राहायचो बंदोबस्तला. ते VIPचा दौरा सुरू झाला. आता डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की VIP दक्षिणेकडनं उत्तरेकडे, जशी मुंबईची किनारपट्टी आहे, बेट आहे, तसे उत्तरेकडे एअरपोर्टकडे चालले होते. माहीमपर्यंत आले आणि माहीमला ते असताना मी ज्या चौकात उभा होतो त्या चौकामध्ये VIP जाणार त्या भागामध्ये बरोबर रस्त्याच्या मध्ये एक मोठा ट्रक बंद पडला. त्याच्यामध्ये म्हणजे एकदम अवजड ट्रक. मी म्हटलं अरे तो ट्रेननी काढा, तर ट्रेनच्या क्षमतेच्या पलीकडचा. तर मी आमच्या ACPंच्याकडे बघितलं. मी सिनियर मोस्ट ऑफिसर, मी ACPंच्याकडे बघितलं, ते पण भांबावलेले की असं काय आता काय करायचं कोणालाच कळेना. सिनियर PMच्याकडे बघितलं, त्यांना पण काय कळेना. कोणाला काही सुचेच नव्हतं करायचं काय. ते VIP प्रत्येक मिनिटाला, ते आमच्यापासून 5-6 मिनिटं दूर होते आणि 5 मिनिटं ट्रॅफिक थांबवायची म्हणून ते साधारण 7-8 मिनिटं अंतरावरती असताना ट्रक बंद पडला. तर मोठा रस्ता आहे. तर रस्त्याच्या पलीकडे एक हेड कॉन्स्टेबल उभे होते. त्यांच्या लक्षात आलं की साहेब लोकांना काही कळत नाहीये. तर ते तुरू आले माझ्याकडे, मला सॅल्यूट केला. मला म्हणले साहेब मी सांगतो तसं करा म्हणे, आपण हा प्रॉब्लेम सोडवू म्हणे. म्हणलं बरं सांगा. म्हणजे साहेब पहिल्यांदा VIPला सांगा स्पीड कमी करा म्हणे. आता मला तुम्हाला सांगायला जास्त वेळ लागतोय. मग लॉजिकल सगळं बघा, एकदम लॉजिकल. तर मी सांगितलं की कॉन्वॉय मार्शलला की स्पीड तुम्ही थोडा नॉर्मली 60-70च्या स्पीडवर तुम्ही 10च्या स्पीडवरती आणा. बस म्हणे साहेब आता एअरपोर्टच्या उत्तरेला गोल्ड स्पॉट म्हणून एक जंक्शन आहे आणि बहार जंक्शन म्हणून आहे. म्हणे साहेब ते मुंबईतल्या रस्त्यांना रस्ता दुभाजक असतो, त्याच्यामुळे VIP ज्या मार्गाने जातात त्याच्या ऑपोजिट साईड जे असते त्याचं ट्रॅफिक चालू असतं. VIPच्या लेनमधलं ट्रॅफिक आम्ही बंद करतो. तर ते ऑपोजिट साईडचे ट्रॅफिक येणारे रस्ते आहेत ते म्हणजे साहेब ते बंद करा म्हणे. बहार जंक्शन बंद करा, गोल्ड स्पॉट जंक्शन ते मला सांगत होतं, तसे मी ऑर्डर देत होतो. अशा म्हणे साहेब आता ते बंद झाले. आता म्हणे ते रस्त्यावरच्या ट्रॅफिकला सांगा, बंदोबस्तला सांगा की तुम्ही VIP लेनच्या ऐवजी ऑपोजिट लेनला जा म्हणे आणि मध्ये मध्ये ज्या गाड्या ते सगळ्या काढून टाका म्हणे तुम्ही. म्हणे ठीक आहे तसं केलं. बस म्हणे आता झालं म्हणे, आता VIPला सांगा म्हणे स्पीड वाढवा म्हणून. तोपर्यंत ते खेरवाडी जंक्शनला आलेले. म्हणजे जो ऑपोजिट रॉंग साईड होती त्या रॉंग साईडला आम्ही सगळं क्लिअर केलं. राईट साईडच्या तिथं ट्रक बंद पडलेला. आता म्हणे साहेब ते वाकोला जंक्शनला आले की त्यांना राईट बंद रॉंगला टाकायचं म्हणे आणि रॉंग एअरपोर्टला पोचून द्यायचं. मला एक गोष्ट समजली की जो प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे ना त्याला काम कसं करायचं चांगलं कळतं. आणि त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी म्हणून मी जर सांगितलं असतं मी IPS ऑफिसर आहे, एक अशोक स्तंभ लावलाय आणि तुला तर काय स्टार पण नाही, तर कोणाचं नुकसान झालं असतं. माझं आणि मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असती. तर मी तेव्हा एक खुणगाड बांधली. ती खुणगाड अशी आणि फोर्समध्ये आम्ही अंमलात सुद्धा आणली की इट इज नॉट रँक विच इज इम्पॉर्टंट, इट इज टॅलेंट दॅट इज इम्पॉर्टंट. जो माणूस काम करू शकतो तो माणूसच चांगले रिझल्ट देऊ शकतो. म्हणून आम्ही जेव्हा फोर्स 1 सुरू केला
आर्मीमध्ये, पॅरामिलिटरी फोर्समध्ये, इव्हन पोलीसमध्ये असं असतं की ते जेवणाच्या जागा पण वेगवेगळ्या असतात. म्हणजे एक गॅझेटेड ऑफिसरची मेस असते, एक नॉन गॅझेटेड ऑफिसरची मेस असते, एक एसओची मेस असते, अशा वेगवेगळ्या मेस असतात. म्हणजे आता जेवण सगळं तेच करणार ना काय, म्हणजे डाळ भात भाजी जे काय असेल ते, पण ते मेस वेगवेगळ्या. तर आम्ही फोर्स मध्ये ठरवलं की एकच मेस, आयजी पण तिथेच जेवतील, कॉन्स्टेबल पण तिथेच जेवतील. आम्ही जेव्हा इस्रायली लोकांना ट्रेनिंगला आणलं तेव्हा त्यांनी परत सांगितलं, मला म्हणले साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणे, तो समोरनं टेररिस्ट गोळी मारेल तो काय असा विचार करणार नाही की आयजी थोडंसं स्लो गोळी मारू, कॉन्स्टेबल जरा जोरात मारू, किंवा तुमची गोळी जास्त जोरात जाईल कॉन्स्टेबल, असं काय नाही म्हणे साहेब. सो इट इज टॅलेंट विच विल डू द वर्क. सो इनसाइड फोर्स वन rank should not matter. What should matter is your ability to perform and contribute to your common goal. तर आम्ही असे त्यात बरेच प्रयत्न केले आणि आम्ही सांगितलं असं, आम्ही जेव्हा फोर्स वन तयार केला तेव्हा एनएसजीने सांगितलं की आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार नाही. आम्ही म्हटलं का नाही देणार, ते म्हणले तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर मग आम्ही काय काम करायचं म्हणले. मग त्यावर दहशतवादाविरुद्ध लढायचं तर शस्त्र नवीन ते शिकवायलाच तयार नाही. ते म्हणजे नाही ते आमच्या आर्मीचे लोक तुम्हाला आम्ही शिकवणार नाही. मग आम्ही इस्रायलमधनं ट्रेनर आणले, उत्तम फोर्स तयार झाला, फायरिंग प्रॅक्टिस चांगली व्हायला लागली. जेव्हा आमचे लोक बाहेर जायला लागले तेव्हा लक्षात आलं की अरे यांचे फायरिंग खूपच चांगलं आहे. म्हणजे फोर्स वन खरोखरच चांगला फोर्स आहे. आत्ता यावर्षी जेव्हा कमांडो चॅम्पियनशिप झाली तर स्नायपर टीम, भारतातली बेस्ट स्नायपर टीम महाराष्ट्र आणि फोर्स वनची स्नायपर टीम होती. आणि स्नायपर म्हणजे काय तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्नायपर म्हणजे 600 मीटर कमीत कमी अंतर, 600 मीटर आणि त्याच्या पुढे एकच गोळी मारायची आणि समोरच्या माणसाचा हेड किंवा हार्ट पंक्चर करायचं. 600 मीटर अंतरावरून, 600 मीटर खूप जास्त अंतर झालं, माणूस पण दिसत नाही आपल्याला नीट चष्मा लावल्याशिवाय. एवढी क्षमता आम्ही विकसित केली. तर आमच्या लोकांचं चांगलं काम सुरू झाल्यानंतर एके दिवशी एनएसजीच्या ट्रेनिंगच्या टीमचा मला फोन आला. मला म्हणले तुमचे लोक फायरिंग फार चांगलं करतात म्हणे, आम्हाला शिकायचं म्हणे, तुम्ही ट्रेनिंग कसं देता म्हणे. म्हणजे ठीक आहे या म्हणलं तुम्ही. तर ते आले ट्रेनिंग बघायला. तर त्या दिवशी नेमकं असं झालं की मला जाता आलं नाही त्यांच्याबरोबर. ते म्हणजे ठीक आहे. तर आमचे अधिकारी गेले, इन्स्पेक्टर, त्यांना फायरिंग प्रॅक्टिस वगैरे बघायला गेली. ते मेजर जेव्हा आले माझ्याकडे ते एकदम सद्गदित मला म्हणले असे लोक मिळाले कुठनं म्हणे तुम्हाला. म्हणलं काय झालं. नाही म्हणे मी गेलो तिथे फायरिंग रेंजवरती गेलो, त्यांनी आम्हाला डेमो दाखवला. तर डेमो म्हणजे तयार केलेलं असतं ना, म्हणजे काय स्क्रिप्टेड. तर ते म्हणले हे मला माहिती आहे म्हणे तुम्ही तयारी केली असेल, आता मी सांगतो तसं करून दाखवा म्हणे तुम्ही. मग त्यांनी काही नवीन प्रकारचे फायरिंग प्रॅक्टिसेस आयत्या वेळेला पेपर टाकलाच नाही उदाहरणार्थ. आमच्या लोकांनी चांगलंच काम, त्यांनी ते पण चांगलं करून दाखवलं. ते जेव्हा चांगलं केलं आणि सगळे एकदम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, तर आमचा श्रीकांत जे फायरिंग इन्स्ट्रक्टर होते त्यांच्याकडे मेजर गेले. ते म्हणले की ऑफिसर यू आर रिअली डन वेल, बट आय एम सॉरी यू नॉट वेअरिंग युअर बॅजेस, कॅन यू टेल मी व्हॉट इज युअर रँक. म्हणजे तू फार चांगलं काम केलंस पण तू ते बिल्ले लावलेलं नाही, तर तुझी रँक काय मला सांग. तर श्रीकांत लावला, तो कॉन्स्टेबल होता. तो म्हणला मी कॉन्स्टेबल आहे. तो म्हणला तो इन्स्पेक्टर तुला सर कसं काय म्हणतो म्हणे. ते म्हणून नाही फायरिंग रेंजवरती मीच इन्स्पेक्टर म्हणे, मग मी सांगतो ते ऐकतं म्हणे म्हणून मला सर म्हणतात ते. तर त्याचा मला पहिला प्रश्न, तुम्ही लोक तयारच कसे केले म्हणे. की एक कॉन्स्टेबल इतका आउटस्टँडिंग आणि त्याला तुमचे डीवायएसपी आणि इन्स्पेक्टर पण श्रीकांत सरच म्हणतात. तर गुणवत्ता आहे ना ती कोणाला संधी केव्हा मिळते हे सांगू शकत नाही. त्यामुळे गुणवत्ता सगळीकडे असते. आपण जर तिला वाव दिला तर ती खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. असे अनेक अनुभव मला मिळाले. थोडं सुरुवातीला परत माझ्या नोकरीच्या मला जायला पाहिजे. काही भाग्याचे योग असतात. तर असा एक भाग्याचा योग, मी अमरावतीमध्ये प्रोबेशनर होतो. तर तिथे भाग्याचा योग असा आला की दयाल साहेब SP होते, एकदम ऑनेस्ट, नॉन करप्ट आणि नो नॉनसेन्स ऑफिसर. बिलकुल बोलणार नाहीत काही, एकदम शांत. त्यांना काय झालं तरी ते म्हणतात ना की काही लोकांच्या डोक्यावरती बर्फ ठेवलेला असतो, तर एकदम शांत. किती विचलित परिस्थिती आली, मला म्हणजे माझा मूळचा स्वभाव एकदम संतापी अजूनही आहे पण आता कमी झाला असं म्हणतात लोक. तर त्यांना मी कधीच विचलित झालेला बघितलं नाही. त्यांच्याकडनं खूप काम शिकायला मिळालं. आणि जोग म्हणून महाराष्ट्र पोलीस दलातून रिटायर झालेले पोलीस महासंचालक तिथे रिटायर झाल्यानंतर राहायला होते. तर रिटायर इतका मोठा माणूस, म्हणजे किती मोठा, तर जेव्हा 1984 साली इंदिराजींची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्र काडरमधल्या ऑफिसरला दिल्लीतली परिस्थिती नीट करण्यासाठी दिल्लीचा पोलीस कमिशनर म्हणून नेमला. इतका मोठा माणूस रिटायर झालेले, एकदम मित्रासारखे माझ्याशी गप्पा मारायचे. आता तेव्हा मलाही कळायचं नाही की एवढ्या रँक वगैरे असतात, मी पण त्यांच्याशी मित्रासारखाच गप्पा मारायचो. तर मला एके दिवशी म्हणले सदाना एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे,
म्हणजे किती वाईट प्रसंग आला, गंभीर गुन्हा घडला, एखादी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे, अराजक सारखं काहीतरी झालेलं आहे, पण घाबरून जायचं नाही म्हणे, आहे तिथं ठाम राहायचं म्हणे आणि आपलं काम करण्याचा प्रयत्न करायचा. परिस्थिती बदलते म्हणे, काहीतरी क्लू मिळतो आणि आपण प्रयत्न करत राहिलं तर काहीतरी त्या प्रश्नावरती नक्की तोडगा सुटतो. तेव्हा प्रॉब्लेम आला तर घाबरून जायचं नाही. आणि पुढचं महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, मला म्हणले ज्याला चांगला पोलीस अधिकारी व्हायचा आहे, म्हणजे चांगला तपासी अधिकारी व्हायचा आहे, त्याच्याकडे म्हणे गंभीर गुन्हे घडलेच नाहीत तर कसा तपास करणार म्हणे तो. आणि चांगला म्हणजे गुन्हे नाही करायचे, म्हणजे गंभीर गुन्हे करायचे नाही, पण तुम्हाला गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारा अधिकारी व्हायचा असेल तर गंभीर गुन्हे घडल्यानंतर डगमगून चालणार नाही. तुम्हाला चांगला लॉ अँड ऑर्डर हँडल करण्याचा अनुभव हवा असेल तर लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर डगमगून चालणार नाही. त्यातूनच आपल्याला संधी मिळते आणि आपण शिकतो. त्या एका सल्ल्याचा मला इतका फायदा झाला, म्हणजे पोलीस विभागातले काही फील्डवरचे अधिकारी आहेत, आमच्याकडे खूप गमतीशीर गोष्टी घडतात. म्हणजे एखादी डेड बॉडी मिळाली, त्याचं आयडेंटिफिकेशन होत नाही, आपल्या पोलिसांच्या बॉर्डरवरती मिळाली तर उचलून पलीकडच्या पोलीस स्टेशनमध्ये टाकतात की हे आपल्याकडे नको, हे त्याला करून दे. तर असे अनेक प्रसंग, आणि त्या अनेक प्रसंगातनं शिकत शिकत गेलो. एक शेवटचा छोटा प्रसंग सांगतो, जो तासभर झाला. पत्रकारांच्या बद्दल खूप लोक मला प्रश्न विचारतात आणि तुमच्या कामात ते किती दबाव आणतात, किती अडथळा आणतात, त्याने तुम्ही विचलित होता का, वगैरे वगैरे. मुंबई सिटीतले माझे बहुतेक सगळे अनुभव सुरुवातीचे आहेत, कारण त्यातून मला जे शिकायला मिळालं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर मी मुंबई शहरामध्ये पोलीस उपायुक्त होतो. दर बुधवारी आमचे पोलीस आयुक्त बैठक घ्यायचे. हेमंत सिंग साहेब म्हणून एकदम उत्कृष्ट अधिकारी, क्राईमच्या कामाची एकदम चांगली समज. आणि त्यांच्याकडनं मला काय शिकायला मिळालं की मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये एक गुन्ह्यांचा पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न तुम्हाला अँटिसिपेट करता आला तर तुम्ही ते गुन्हे फार पटकन उघडकीस आणू शकता. तर असे एक टिपिकल पॅटर्नचे गुन्हे होत आहेत ते त्यांच्या पहिल्या आठवड्यात लक्षात आलं. काय पॅटर्न की साधारण दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये दुकानामध्ये गर्दी कमी असते. तर त्यावेळेला हे 5-6 दरोडेखोर जायचे, त्यांच्याकडे कोयते असायचे, असे त्या काचेच्या काउंटरवरती टक 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 काचात ओढायचे. एक जण बाहेर उभा राहिलेला असायचा, मग त्याच्याकडचा गल्ला जे काय गोष्टी आहेत ते सगळ्या घ्यायचे आणि पळून जायचे. आणि त्यांची दुकानं कुठली की हाय व्हॅल्यू गिफ्ट शॉप्स, ज्वेलरची दुकानं, अशा दुकानांचे हेरून. तर माझ्या हद्दीमध्ये एक घडला होता, माझ्या शेजारच्या हद्दीमध्ये एक घडला होता, अजून एकाच्या हद्दीमध्ये एक घडला होता. पण आमच्याकडे एक असं पण आहे की लोक सगळे गुन्हे दाखल करतातच असं नाही. तर जे गुन्हे दाखल करतात त्यांना कधी कधी अशाला तर पोलीस आयुक्तांनी आम्हाला तिघांना एक एक करून उभं केलं. मग सगळ्यांना काय तुम्ही काम करता, पेट्रोलिंग नाही, अमुक तमुक, गुन्हा शोधून काढा. दुसऱ्या आठवड्यात परत गुन्हा झाला तसाच एक, परत मला उभं केलं. तिसऱ्या आठवड्यात परत गुन्हा झाला, परत मला उभं केलं. मग तोपर्यंत ऍक्च्युली आम्हाला काहीतरी क्लू लागला होता. तर ते मला खूप बोलल्यानंतर म्हणलं सर बट नाऊ वी आर गोइंग टू डिटेक्ट दिस केस. तर मला म्हणले तू पण बनचुका झालास म्हणे, यंग ऑफिसर आहेस म्हणे, ते आमचे लोक सांगतात काहीतरी आम्हाला सोर्स आहे, खबर आहे, तसं तू काहीतरी बोलणं खायचं नाही म्हणून बोलतोयस. म्हणलं नाही नाही मला मी डिटेक्ट करणार म्हणलं आम्ही हा गुन्हा. तर त्यांचं काय समाधान नाही झालं. मग मी ठरवलं होता गुन्हा डिटेक्ट होईपर्यंत घरीच जायचं नाही. तर पुढचे आम्ही 3-4 दिवस मी ऑफिसमध्ये मुक्काम केला आणि आम्हाला खरोखर क्लू मिळाला होता. एका ठिकाणनं मोबाईल फोनचे सिम रिफिल कार्ड चोरीला गेले होते. आम्हाला माहिती होतं की हा रिफिल कार्ड जो कुठला मोबाईलमध्ये येईल तिथनं आम्हाला तेव्हा तर मोबाईल फोन जस्ट आले होते, पण आम्ही सगळीकडे फिल्टर्स वगैरे लावून ठेवले. म्हणलं हा गुन्हा डिटेक्ट होणार. तर दुसऱ्या दिवशी रात्री आम्हाला एका फोनमध्ये या फोनचे सिम कार्डचे रिफिल कार्ड वापरले गेले असं लक्षात आलं. मग आम्ही त्या माणसापर्यंत पोहोचलो, त्याला मध्यरात्री घरातनं उचलून आणलं. मग त्याची चौकशी झाली. मग चौकशीमध्ये त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या. असा आमचा सतत तपास पुढचे 36 तास चालू होता. 36 तासाच्या शेवटी पूर्ण सगळी गँगच्या गँग आम्हाला सापडली. म्हणजे तो 3-4 दिवस आधी आदल्या दिवशी CP असे बोललेले, मग त्याच्यानंतर तिरीमिरीत भरपूर काम, झोप नाही, पण एक समाधान की आता आपलं छान काम झालं. घरी आलो, बायको जेवण गरम करत होती म्हणून मुलीवर खेळत होतो. 9:30-10ची वेळ असेल, तेव्हा पत्रकाराचा फोन आला. मला म्हणले ते तुम्ही असा असा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. तर मी ऍक्च्युली आम्हाला त्याच्यात आणखीन 2 जणांना पकडायचं होतं म्हणून आम्ही ठरवलं की आपण हे गुन्हा उघड नाही करायचा. ते म्हणलं की हे काय तुमची फोन करायची वेळ आहे का, तुम्ही मला ऑफिसच्या वेळात फोन करा.
तो म्हणला नाही, पण तुम्ही एका माणसाला मध्यरात्री उचललं म्हणे आणि तुम्ही त्याची अटक वगैरे केलेलं नाही, तुम्ही मानव अधिकाराचा भंग केलेला आहे. तुम्ही तेव्हा ती जाम उखडलो. म्हणलं तुम्ही असं रात्री बेरात्री फोन करता, बरोबर नाही, ठेवा फोन खाली. फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया मोठी बातमी, पोलिसांचा हडेल हप्पीपणा आणि माणसाला मध्यरात्री अटक आणि अमुक तमुक असं. अच्छा, ज्या दिवशी पेपर बातमी आली त्या दिवशी परत पोलीस आयुक्तांची बैठक होती आणि ते परत त्या बातमीवरनं मला सॉलिड वैतागले. ते म्हणले काय करता म्हणे तुम्ही. आय स्टील रिमेंबर. ते म्हणले हे मुंबई आहे म्हणे, व्हॉट इज दिस बुल इन अ चायना शॉप काइंड ऑफ पोलिसिंग. म्हणले तुम्ही आडदांड माणसासारखं असं नाही काम करायचं म्हणे मुंबईमध्ये वगैरे वगैरे बोलले. तर ते पत्रकार खूपच चिडले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी लावली. मग ते सिरीज लावतात ना, दुसऱ्या दिवशी बातमी लावली, मग तिसऱ्या दिवशी बातमी लावली. मी एकदम अस्वस्थ झालो. मग सीपींचा पण फोन आला. मला म्हणले अरे काय असं बातम्यांचं सत्र आहे, काय केस आहे, सगळं सांगितलं. म्हणलं नाही सर, केस खरीच आहे असं. अशा म्हणले टाइम्स ऑफ इंडियाचे संपादकाशी बोलू का म्हणले बातम्या बंद करण्याकरता. तोपर्यंत मी माहिती काढली होती की उन्नीकृष्णन एक हॉनेस्ट जर्नलिस्ट आहे. म्हणलं नाही सर, त्याशी मी रात्री त्यांच्याशी नीट बोललो असतं तर कदाचित हे सगळं झालं नसतं. आणि म्हणलं ते ऑनेस्ट जर्नलिस्ट आहेत, त्यांना आपण प्रेशर आणणं बरोबर नाही. तर त्यांनी चौथ्या दिवशी परत एक बातमी आमच्यावर लावली. तर मी एकदम अस्वस्थ झालो. मग तेव्हा टिकेकर माझ्या हद्दीमध्ये राहायचे. अरुण टिकेकर, लोकसत्ताचे संपादक. मला चांगला परिचय होता. ऍक्च्युली मिसेस टिकेकरांनी मला UPSC मध्ये मराठी शिकवलं होतं. सो मला त्यांचा चांगला संबंध, पॉलिटिकल सायन्स शिकवलं होतं. तर मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं मला जरा तुमचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे काय झालं, मग त्यांना दाखवलं सगळं. मग ते म्हणले अच्छा, तुम्ही त्या माणसाला मध्यरात्री उचलून आणलं, त्याचं काय केलं म्हणे तुम्ही. म्हणलं आम्ही त्याला जेव्हा आणलं तेव्हा आम्हाला खरंच माहिती नव्हतं की हा यांनी जाणून बुजून चोरीचा माल घेतलाय का हा त्या गँगचा भाग आहे. म्हणून आम्ही त्याची 2 दिवस चौकशी केली. मग आमच्या लक्षात आलं की त्यालाही माहित नव्हतं चोरीचा माल आहे, म्हणून आम्ही त्याला साक्षीदार म्हणून ट्रीट केलं. अच्छा म्हणले, मग तुमच्यावर तक्रार का केली म्हणे. त्यामुळे नाही म्हणलं, त्याचा नातेवाईक जो आहे तो त्याला RNDW मध्ये नोकरीला होता. तो म्हणला असं मध्यरात्री कसं पोलीस घेऊन जाऊ शकतात, म्हणून त्यांनी कंप्लेंट केली. अच्छा म्हणे, मग आता ह्या माणसाची तुमच्याबद्दल तक्रार आहे का. म्हणलं नाही. तर म्हणलं का नाही. म्हणलं आम्ही त्याला साक्षीदार म्हणून ट्रीट केलं, आम्ही त्याला कोर्टासमोर घेऊन गेलो. कोर्टासमोर त्यांनी सांगितलं की मला काय पोलिसांनी त्रास दिला नाही वगैरे वगैरे. अच्छा म्हणले. नाही म्हणलं पण आता टाइम्स ऑफ इंडियात. मला म्हणलं मग कशाला काळजी करता म्हणे तुम्ही. नाही म्हणलं तर टाइम्स ऑफ इंडियात रोज बातमी छापून येते. म्हणलं बदनामी करतात. असं आहे म्हणले, मी टाइम्स ऑफ इंडिया रोज वाचतो म्हणे, तुमच्या बातम्या नाही वाचल्या म्हणे. मी तुम्हाला ओळखतो ना म्हणले. समजा बातमी वाचली असती तरी तुमच्याबद्दल मी पूर्वग्रह करून घेतला नसता म्हणे. म्हणलं नाही, पण त्यांना खुलासा, काही खुलासा वगैरे देऊ नका म्हणले. तुम्ही खुलासा दिलात तर टाइम्स ऑफ इंडिया तो पहिल्या पानावर छापणार नाही म्हणले, 8व्या 9व्या पानावरती कुठेतरी कोपऱ्यात छापतील म्हणे. बातम्याच लोक वाचत नाही, खुलासे कुठनं वाचणार म्हणे. तुम्ही चांगलं काम करता ना म्हणे. म्हणलं हो. तुमच्यावर तर कोणाची तक्रार नाही ना. म्हणलं नाही. मग घरी जा म्हणले, काय काळजी करू नका. 3 वर्षानंतर मी CBI मध्ये असताना एक दिवशी उन्नीकृष्णन मला भेटायला आला आणि माझ्या मनात मी पूर्वग्रह ठेवला नव्हता. त्यांनी तो विषय काढला नाही. मी आणि उन्नीकृष्ण, आता मी पुस्तक लिहिलं माझ्या सगळ्याच्यावरती, ज्यांच्याबरोबर माझ्या असे थोडे खटके वगैरे उडले त्यांची नाव माझ्या पुस्तकात मी लिहिलं नाही. पण उन्नीकृष्ण विचार तुझं नाव लिहू का म्हणलं, असं झालंय म्हणून. तो म्हणला असं झालं होतं, लिहि म्हणला. तर आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. मीडियाच्या मित्रांबरोबर काम करताना माझ्या लक्षात गोष्ट आली ती अशी की आमचा एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांचा दृष्टिकोन याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. पोलिसांचा दृष्टिकोन काय आहे. पोलिसांचा दृष्टिकोन असा आहे की माझ्या केसच्या संबंधी जी माहिती मला मिळते ती माहिती मला व्यक्तिगत मिळालेली नसते. ती माझ्या कामाचा भाग म्हणून मिळालेली माहिती आहे. ती माहिती मला कोर्टासमोर सादर करण्यासाठी मिळालेली आहे आणि तिची शहानिशा करून पुराव्याच्या कसोट्या लावून मी जेव्हा कोर्टासमोर मांडतो त्यात कोर्ट ठरवेल ती वस्तुस्थिती म्हणून निष्पन्न होत असते. म्हणून मी बातम्या वर्तमानपत्रांना पुरवणं माझं काम नाही. आता वर्तमानपत्रांचा दृष्टिकोन काय आहे की काही घटना घडली तर त्याच्याबद्दल लोकांना समजलं पाहिजे आणि म्हणून येणकेण प्रकारानं त्यांना बातमी मिळवायचीच असते. तेव्हा एखादी बातमी, जसं त्या दिवशी असं झालं होतं की मला पुढचे 2 चोर पकडायचे होते म्हणून मला त्याला माहिती द्यायची नव्हती, पण त्याच्याकरता ती माहिती महत्वाची होती म्हणून त्याला ते छापायचं होतं. तर हा जो पत्रकार आणि पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्यावरला हा जो एक नातेसंबंधामुळे आलेला ताण आहे तो जर सोडवायचा असेल पोलीस अधिकाऱ्याला तर त्यांनी काय करायला पाहिजे. त्यांनी प्रसिद्धीच्या मागे जायचं नाही. विपरीत पण चुकीची बातमी असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जर खरी टीका असेल, आणि असं होतं कधी कधी, मोठी यंत्रणा असते, काही लोक चुका करतात, तर त्यातला यथार्थ भाग घ्यायचा, पण ते टीकेमुळं नाउमेद व्हायचं नाही. आणि कधी कधी लोक स्तुती करतात, त्या स्तुतीने पण हुरवून जायचं नाही. कारण वर्तमानपत्रांकरता एखाद्या माणसाला हिरो बनवणं ही बातमी असते
हिरोला झिरो बनवणं ही पण बातमी असते. आपण हिरो बनण्याचा अट्टास केला नाही तर झिरोची बातमी पण आपली येण्याची शक्यता कमी असते. तर असे समाजाच्या वेगवेगळ्या भागात काम करत असताना आमच्या खात्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की रस्त्यावरच्या माणसापासून ते पंतप्रधानापर्यंत आणि आनंदाच्या मिरवणुकांपासून अंत्ययात्रांपर्यंत आणि पूर भूकंप असल्या संकटांपासून ते सणवार उत्सवांपर्यंत एक साक्षीदार म्हणून आम्ही समाजाच्या साठी काम करत असतो. आणि हा साक्षीभाव जर आपण कायम ठेवला तर मंगेश पाडगावकरांनी एक फार चांगली कविता लिहिलेली आहे. आणि मी आज हा जो विषय ठेवला तर मंगेश पाडगावकरांनी असं लिहिलंय, कधी पाहतो मी माझ्यातच विचित्र मानव, क्षुद्र अविकसित विद्रुप दानव. मोठी कविता आहे. त्याच्या पुढच्या भागामध्ये ते म्हणतात, कधी पाहतो मी माझ्यातच विराट मानव, पावलातून उमटे ज्याच्या उषाचा अभिनव. आणि कवितेच्या शेवटी ते असं म्हणतात की विद्रुप मीही विराट मीही आणिक साक्षी केवळ साक्षी अंधाराचा आणि आकाशाचा. तर एक साक्षी भावाने जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की वर्दी घातल्यावर पण आतमध्ये असं तो माणूसच असतो. आणि आम्ही जर आमचं माणूस पण समाजाला समजावून देऊ शकलो, समाजाच्या वेदना समजावून घेऊ शकलो तर समाज आणि आम्ही मिळून एक चांगलं काम, चांगलं पोलिसिंग करू शकतो असं मला पदोपदी आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या लक्षात आलं. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यावरती काही मिनिटांमध्ये मला आपल्याला सांगायचं आहे की या सगळ्याचा आपण अर्थ काढून त्यातनं पुढे जायचं म्हणजे काय करायचं. थोडं मागे वळून बघितलं आपण तर मी सांगितलं की पोलिसांना समाजाचं सहकार्य मिळत नाही आणि पोलिसांची प्रतिमा चांगली नाही, हे आमचं सगळ्यात मोठं जर काही आमचं कमकुवतपणा असेल तर तो हा आहे. आणि तो का आहे तर त्याच्याकरता आपलं शोधायला पाहिजे की इथले पोलीस तयार कसे झाले. इथले पोलीस ब्रिटिशांनी तयार केले. कशासाठी तयार केले? त्यांचं साम्राज्य टिकवण्यासाठी तयार केले. कसे तयार केले तर त्यांना माहिती होतं की मुठभर लोकांच्या सहाय्याने आम्हाला समाजाला गुलाम करून ठेवायचे. सगळेच्या सगळे तर पोलीस युरोपमधनं आले नाहीत, ब्रिटनमधनं आले नाहीत. मग त्यांनी अशी एक व्यवस्था तयार केली ज्याच्यामध्ये जे कनिष्ठ दर्जाचे अंमलदार आहेत, म्हणजे आमचे कॉन्स्टेबल पासून ते DYSP किंवा इन्स्पेक्टर पर्यंत, यांना त्यांनी मर्यादित अधिकार दिले. आणि त्यावेळेला जे गोरे अधिकारी असायचे म्हणजे SP, कलेक्टर, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर किंवा जज असे जे कोणी युरोपियन अधिकारी असायचे त्यांच्याकडे त्यांनी अमर्याद अधिकार ठेवले. आणि तळातल्या अधिकारी अंमलदारांच्याकडे जबाबदाऱ्या जास्त, अधिकार कमी. आणि याच्या बरोबर उलटी परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे. या परिस्थितीमध्ये जे दल तयार झालं त्या दलाला त्यांनी पुरेसा पगार दिला नाही, पुरेसं शिक्षण. आपण पोलिसांच्या मध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे त्याच्याकरता वेळोवेळी पोलीस कमिशन नेमले गेले. पहिलं पोलीस कमिशन 1860 साली नेमलं गेलं. दुसरं पोलीस कमिशन 1902-3 साली नेमलं गेलं. तिसरं पोलीस कमिशन 1978 साली नेमलं गेलं. आपण जर बघितलं तर या तिन्ही पोलीस कमिशनमध्ये आपल्याला पोलिसांच्या विरुद्ध तक्रारीचा सूर साधारण सारखाच दिसतो. पोलीस हाडेलापीपणा करतात, पोलीस करप्ट आहेत, पोलीस पोलीस निष्पक्षपणे काम करत नाहीत वगैरे वगैरे. आणि या सगळ्याचं मूळ काय तर पोलिसांचं शिक्षण चांगलं नाही, पोलिसांचं प्रशिक्षण चांगलं नाही आणि पोलिसांच्या करता वेगवेगळे जे उपक्रम आखून त्यांना आधुनिक बनवायला पाहिजे ते आधुनिक बनण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता आधुनिक बनणं म्हणजे काय हा सुद्धा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. म्हणजे काहीतरी नवीन गाड्या आल्या म्हणजे आपण आधुनिक झालो का? नवीन शस्त्र आली म्हणजे आपण आधुनिक झालो का? तर मला असं वाटतं नाही. आधुनिकता पहिल्यांदा आपल्या विचारामध्ये आली पाहिजे. म्हणजे कशी तर कॉन्स्टेबल पासून ते महासंचालकांपर्यंत आमच्या पदांच्या श्रेण्या वेगवेगळ्या असतील, पगार वेगळे असतील, अधिकार वेगळे असतील, पण माणूस म्हणून आमची किंमत एकच आहे. तेव्हा जर मला कोणी कॉन्स्टेबल भेटायला आला तर मी त्यांच्याशी आदरार्थीच बोलायला पाहिजे, त्यांना माझ्यासमोर खुर्चीत बसून द्यायला पाहिजे. हे जेव्हा मी आमच्या अंमलदारांशी वागेन तेव्हा मला त्या अंमलदारांना हे सांगावं लागणार नाही की तुमच्याकडे येणारा नागरिक आणि तुम्ही यांची मानवी मूल्य सेमच आहे. तुम्ही समोरच्या माणसाला कमी लेखून कसं चालेल? तो गरीब असेल तर त्याच्याशी तुम्ही हाडेलप्पीपणा करणार, श्रीमंत माणसाशी करू शकत नाही.
किंवा जो धनदांडगा आहे, जो ज्याच्याकडे ताकद आहे, सत्ता आहे, त्याच्याशी तुम्ही मऊ वागणार? तुम्हाला जर कायद्याचं राज्य आणायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाशी सौहार्दाने आणि प्रत्येक घटनेशी कठोरपणे वागता आलं पाहिजे. आणि हे जर वागायचं असेल आपल्याला तर ते फक्त पोलीस दलामध्ये सुधारणा करून होणार नाहीये. त्याच्याकरता सुरुवात नागरिकांना आणि पोलिसांना एकत्र करायला पाहिजे. म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण देतो आणि माझे भाषण थांबवतो. आपण असं बघतो की ट्रॅफिकचं नियमन करण्याकरता सिग्नल लावलेले असतात. ट्रॅफिकचे काही नियम झालेले आहेत. आपण जेव्हा सिग्नल तोडतो नागरिक, जर आपण प्रेक्षक असलो, आपल्या समोर कोणी सिग्नल तोडलेला दिसला तर आपलं असं वाटतं असं कसं पोलिसांनी त्यांना पकडायला पाहिजे. आणि पोलीस पकडतात आणि बघतात की काहीतरी करून तो सुटला, तेव्हा आपलं असं वाटतं असं कसं पोलीस करप्ट आहे. पण जेव्हा पोलीस आपल्याला पकडतो सिग्नल तोडताना, तेव्हा आपली काय भावना असते? अरे माझं तर महत्वाचं काम होतं, मी सिग्नल बघितलाच नाही, पोलिसांनी मला समजून घेतलं पाहिजे, मला सोडून दिलं पाहिजे. बरं, तो 3,000 रुपये दंड कोण भरेल? 200-300 रुपये देऊन सोडून द्या. ज्या समाजात ही अपेक्षा राहील त्या समाजातले पोलीस कधी ऑनेस्ट असू शकत नाही. तेव्हा एक समाजाला कायद्याचं राज्य म्हणजे काय ह्याच्याप्रती एक निश्चित धारणा ठेवावी लागेल. त्याच्याकरता काहीतरी योगदान द्यावं लागेल. ते योगदान मी जर चुकीचं असेल तर त्याचं प्रायश्चित्त घेणं, जर समोरचा चुकीचा असेल तर त्याच्याकरता साक्षी पुरावा उभं करणं आणि पोलिसांना सहकार्य करणं हे असेल. आपल्यापैकी किती जण जेव्हा काही घडलेलं नाही तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात? एकदा जाऊन बघा तुम्ही. 15 ऑगस्टला जा, 26 जानेवारीला जा आणि एवढंच सांगा की साहेब तुम्ही चांगलं काम करताय. चांगलं काम करत नसले समजा तरी सांगा. म्हणजे बघा, एखाद्या आईला जेव्हा मुलाला चांगलं वाढवायचं असतं तेव्हा ती चूक करणाऱ्या मुलाला पण कधी गोड बोलून कधी धाक दपटशाने सरळ करते. तर हे पोलीस दल आपलं आहे, हे प्रशासन आपलं आहे. यात काही चांगलं करणारे लोक आहेत, त्यांची आम्ही जरूर वाहवा करू. जे चांगलं वागणारे लोक नाहीत त्यांच्यावरती आम्ही अंकुश ठेवू. असं नागरिक जेव्हा म्हणतील तेव्हा त्याला पोलिसातल्या माणसाला प्रतिसाद देण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही. आणि असं जेव्हा होईल तेव्हा आपण एक आधुनिक समाजातला कार्यक्षम पोलीस तयार करू शकू असं मला वाटतं. आपण सर्वांनी माझे विचार ऐकलेत, त्याबद्दल आपला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान सर. खरोखर पोलिसातील माणूस आणि माणसातील पोलीस आज आम्हाला ऐकता आला, अनुभवता आला आपल्या विविध अनुभवातून. पोलीस दलाविषयी जर काही कुणाच्या मनात शंका असतील किंवा काही कुतूहल असेल तर आपण विचारू शकता. 15 मिनिटांचा अवधी आपण राखून ठेवलाय. कोणाला काही प्रश्न असतील तर अगदी थोडक्यात विचारा. नमस्कार सर. आपण दंतेवाडामध्ये काम केलं असं सांगितलं, पण दंतेवाडामध्ये पुन्हा पुन्हा स्फोटाने पोलीस फोर्स बरेच पोलीस अधिकारी किंवा माणसं गेलेली आहेत. तर त्या विषयावरती कायमस्वरूपी इलाज का होत नाही आहे याचं जरा स्पष्टीकरण करावं. चांगला प्रश्न आहे. थोडं विस्ताराने उत्तर देतो. विस्ताराने असं की माओइस्ट हे जे नक्षल संघटन आहे हे काय आहे, ते गनिमी काव्याने युद्ध करणारं एक पक्ष आहे असं समजा. राजकीय पक्ष आहे पण तो गनिमी काव्यावरती विश्वास ठेवतो. आणि त्यांचे मूलभूत सिद्धांत काय आहेत? त्यांचा मूलभूत सिद्धांत आहे, माओनी असं सांगितलं, पॉलिटिकल पॉवर फ्लोज फ्रॉम द बॅरल ऑफ द गन. म्हणजे तुम्हाला राज्यसत्ता हस्तगत करायची असेल तर ती बंदुकीच्या नळीनेच हस्तगत केली पाहिजे. असं का? तर आम्हाला जो समाज घडवायचा आहे तो समाज घडवण्याकरता आम्हाला सर्वंकष सत्ता पाहिजे आणि ती सत्ता फक्त दहशतीतनं येऊ शकते. म्हणून आमचा संसदीय लोकशाहीला विरोध आहे. भारतात अनेक कम्युनिस्ट उठाव झाले, त्यातला नक्षलवादी असं नाव पडलं तो उठाव 1967 साली नक्सलबारी नावाच्या
वेस्ट बेंगॉलमधल्या खेड्यामध्ये झाला आणि त्याचं लोण बऱ्याच ठिकाणी पसरलं. आत्ताचा जो आंध्र प्रदेश तेलंगणा आहे तिथे होता, पंजाबमध्ये होता, बिहारच्या काही भागामध्ये होता, पश्चिम बंगालमध्ये होताच होता. पोलिसांच्या कारवाईमध्ये पहिली नक्सल चळवळ साधारण 1973-74 साली संपुष्टात आली. तेव्हा जे चारू मुजुमदार त्यांचे मुख्य नेते होते, त्यांना पोलिसांनी पकडलं, पोलीस कस्टडीमध्ये त्यांचं मरण आलं. आणि आंध्र प्रदेशमधला जो एक गट होता, त्या गटाचे नेते होते कोंडापल्ली सीतारामय्या. त्यांनी जे मंथन केलं, हे सगळं आपल्याला नक्षलवाद्यांचे जे आपल्याला डॉक्युमेंट सापडले त्यातनं समजतं. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी पुस्तक वाचायला हरकत नाही. प्रकाश सिंग म्हणून एक रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत, त्यांनी चारू मुजुमदारला इंट्रोगेट केलं होतं. नक्सलाइट मुवमेंट इन इंडिया नावाचं पुस्तक आहे, छोटं पुस्तक आहे. तर कोंडापल्ली सीतारामय्या यांनी जेव्हा आपली चळवळ फेल का गेली याचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की माओनी गनिमी काव्याच्या युद्धाचे जे प्रकार सांगितले आणि ते यशस्वी होण्याकरता जी एक महत्वाची अट सांगितली, ती अट अशी होती की आपल्याला एक लिबरेटेड झोन किंवा एक अशी एरिया तयार करायला पाहिजे जिथे काही झालं तरी सरकार आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि 1967 ते 1973-74च्या नक्षल चळवळींनी तसा बेस एरिया डेव्हलप केला नाही, म्हणून आपल्याला अपयश आलं. मग असा बेस एरिया कसा तयार करायचा? तर आज जिथे नक्षलवादी आहेत तो आपण भारताचा नकाशा जर नीट बघितला तर त्यांनी 1976 साली असं ठरवलं की आपण पीपल्स वॉर ग्रुप नावाचा PWG नावाची संघटना तयार करू. आणि तेव्हाचा मध्य प्रदेश, छत्तीसगड तेव्हा नव्हता, तेव्हाच्या मध्य प्रदेशचा बस्तरचा भाग, आत्ताच्या ओडिसाचा आंध्रा ओडिसाचा बॉर्डरचा भाग, आत्ताच्या तेलंगणा आंध्राचा आंध्रा ओडिसा बॉर्डर आणि बस्तरला लागून असलेला भाग, आपल्या महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्हा, हे सगळे जे आपण जर भारताच्या नकाशावरती बघितले तर हे सगळे भाग असे आहेत जे त्या त्या राज्याच्या राजधानीपासून दूर आहेत. दुर्गम भाग आहे, आदिवासी वस्ती आहे, तिथे नागरी समाज नाहीच. आणि जो बस्तर, जिथे आज दंतेवाडा हा बस्तरचा भाग आहे, तर बस्तर गडचिरोली या भागामध्ये इवन ब्रिटिशांनी लँड सर्वे केलेला नाही. म्हणजे बस्तरचा जो भाग आहे तिथे आज तुम्ही जर गेलात, हेलिकॉप्टर साधारण 40-45 मिनिटं उडतं, तर तिथे खाली तुम्हाला तिथे गावची जमीन मोजणी झालेली नाही, तिथे पोलीस पाटील नाही, तिथे तलाठी नाही, तिथे दवाखाने नाही, तिथे शाळा नाही, तिथे वीज नाही, रस्ते नाही, पाणी नाही, तिथे सरकार नाही. असं का? कारण ते पारंपरिकच नाही, त्याला पॉलिटिकल व्हॅक्युम असं म्हणतात, की तिथे कधी आमची शासन व्यवस्था पूर्ण ताकदीने गेलीच नाही. मग त्यांनी जायचं आणि तिथे स्थान निर्माण करायचं. म्हणजे काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा ते तिथली स्थानिक भाषा शिकले. म्हणजे एक युद्धशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा किती महत्वाचं आहे की ते तिथली भाषा शिकले. तुम्ही बघा, इंग्रज जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी पहिलं काय केलं, ते आपल्या भाषा शिकले. आपल्या सर्व भारतीय भाषांमधले पहिले जे शब्दकोश आहेत ते इंग्रजांनी तयार केलेले शब्दकोश आहेत. तर ते पहिले भाषा शिकले. भाषा शिकल्यानंतर त्यांनी माओनी एक प्रिन्सिपल सांगितले, टू एक्सप्लॉइट कॉन्ट्रडिक्शन्स इन सोसायटी. म्हणजे काय, तर भरपूर काम करणाऱ्या आदिवासीला जी मजुरी मिळायला पाहिजे ती मजुरी त्याला तितक्या प्रमाणात मिळत नाही, कारण ठेकेदार आहेत, फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, फॉरेस्ट गार्ड्स आहेत, ते त्याचं शोषण करतात. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्या मजुरांना एकत्र आणलं, त्यांचं संघटन केलं. म्हणजे काय केलं, युनियन केली. आता लोकशाहीमध्ये आदिवासींची युनियन करायला कोणाची बंदी होती का? नव्हती. पण आपण तो भाग तिथे पोहोचलो नाही, आपली यंत्रणा तिथे पोहोचली नाही. मग त्या माध्यमातून त्यांनी आदिवासींचा वेतन वाढवलं. वेतन वाढल्यामुळे त्यांचे सहानुभूती मिळाली. सहानुभूती मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुमच्या गावात पोलिसांना येऊन द्यायचं नाही. बस्तरमध्ये त्यांनी तो जम बसवलेला आहे. त्याच्यामुळे असं झालंय की तिथे म्हणजे CRPचे लोक ज्या कॅम्पमध्ये राहतात त्या कॅम्पच्या बाहेर सिम्पथायझर जे आहेत ते वॉच ठेवून असतात. आमची जेव्हा पेट्रोलिंग पार्टी निघते तेव्हा त्यांच्या मागे मागे जातात आणि त्यांचं लोकेशन पुढे पुढे इशाऱ्यांनी आणि कधी कधी वायरलेसनी कळवत राहतात. तर तुम्ही सांगितलं की ह्याचा उपाय काय? याच्यावर उपाय हे आहे की पहिल्यांदा समस्या समजून घ्यायला पाहिजे. तर समस्या काय आहे, तर प्रशासन आणि राज्य व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. ती जर पोहोचली नाही तर ऑलरेडी एक पर्यायी राजकारण
म्हणजे माओइस्ट जे दहशतीचं राजकारण आहे त्यांनी त्यांचं मन काबीज केलेलं आहे. त्याला काउंटर करण्यासाठी काय करायला पाहिजे, एक म्हणजे कदाचित यांनी समजेल तुम्हाला. मी 2015-16 मध्ये छत्तीसगडमध्ये IG होतो. त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आपण जनसुराज यात्रा लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे. चिंतलनार नावाच्या पोलीस आउटपोस्टवरती त्यांनी ठरवलं की आपण इथे जायचं. चिंतलनार पोस्ट महत्वाची यासाठी की 2008 किंवा 9 साली CRPFच्या 76 जवानांना एका वेळेला नक्षलवाद्यांनी तिथे शहीद केलं, मारलं. तर त्यांची सगळी शस्त्र वगैरे लुटून नेली. तर तिथून मी सुरुवात करेन लोकांची भेट आहे. मग त्या 2-3 दिवस आधी गेलो मी, आम्ही बंदोबस्त लावला, गावातल्या लोकांना सांगितलं. मग गावातले लोक आमच्या कॅम्पमध्ये आले. कॅम्पमध्ये CM साहेबांची बैठक झाली. तर विचार करा, राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या ठिकाणी जेव्हा बैठक घ्यायला जातो तेव्हा अर्थातच चीफ सेक्रेटरी जातात, DG जातात, जिल्ह्याचे कलेक्टर जातात, SP जातात, SDO जातात, सगळे पूर्ण यंत्रणा, जी पूर्ण यंत्रणा शासनाची आहे ती सर्व व्हर्टिकल यंत्रणा तिथे जाते. CM साहेबांनी भाषण सुरू केलं. समोर आदिवासी बसलेले आहेत. तर आपण बोलतो तर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती कळतं याला समजतंय का नाही ते. त्यांचे चेहरे एकदम मख्ख. तर मी आमच्या कंपनी कमांडर विचारलं, ह्यांना हिंदी समजत नाही का? तो म्हणला, साहेब यांना हिंदी येत नाही म्हणला. एकदम म्हणजे दुर्गम सुदूर. तुम्ही म्हणला, मग इथे आता तुमच्यापैकी कुणी कॉन्स्टेबलला येत असेल इथली गोंडी? नाही येत म्हणला. तहसीलदार पटवारी येत नाही म्हणला. तलाठी नाही. पूर्ण शासन यंत्रणेमध्ये एकाही माणसाला तिथली लोकल भाषा बोलता येत नाही. तिथल्या लोकांना हिंदी समजत नाही. राज्याचे मुख्यमंत्री संबोधन करायला आलेले. मी इतका अस्वस्थ होणार, म्हणलं कुणीतरी तर माणूस असेल त्याला येतं. तर तिथे एक माणूस UPतला कन्व्हिक्ट म्हणजे गुन्हेगार, त्याला एक्सटर्न केलेलं, तो त्या गावामध्ये 30 वर्ष राहिलेला, त्याला तिथली भाषा पण येते आणि हिंदी पण येते. तर मी चीफ सेक्रेटरी म्हणलं, सर याला ट्रान्सलेट करून दे, लोकांना CM काय बोलतात ते कळायला पाहिजे. त्यांनी आमचं भाषण ट्रान्सलेट केलं. त्या घटनेवरती मी खूप विचार केला. मग तिथल्या होम सेक्रेटरीना म्हणलं, असं झालं कसं? मग आपल्याकडे कॉन्स्टेबल काय आहे, तर तिथे असं काय झालं? तर तिथे पोलीस भरती जी आहे ती पूर्ण राज्याकरता एकत्र होते. छत्तीसगड मोठं राज्य आहे. त्याचा विस्तार उत्तरेला जे आदिवासी भाग आहेत ते तुलनेने प्रगत भाग आहेत. मधले आदिवासी पण प्रगत आहेत. सगळ्यात साऊथचे आदिवासी आहेत ते एकदम दुर्गम भागातले, शिक्षण कमी आहे. त्याच्यामुळे शेड्यूल ट्राईबच्या वेकन्सी पण सगळे छत्तीसगडमधले, नॉर्थ आणि सेंट्रल छत्तीसगडमधले लोक घेतात. त्यामुळे तिथे लोकल भाषा बोलणारे कॉन्स्टेबलच पूर्ण जिल्ह्यामध्ये एक पण कॉन्स्टेबल नाही. कल्पना करा तुम्ही, रेव्हेन्यूचा अथॉरिटी किंवा पोलीसचे अधिकारी, त्यांना भाषाच जर बोलता येत नाही, मग इंटेलिजन्स मिळणार कुठनं तुम्हाला? लोकांची भाषा समजते, इंटेलिजन्स कुठनं मिळणार? मग मी त्यांना म्हणलं की सर आपण हे नियम बदलायला पाहिजे. 2016 साली छत्तीसगडनी नियम बदलले आणि सांगितलं की सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर इथे त्या जिल्ह्यातल्या लोकांनाच कॉन्स्टेबल म्हणून भरती, जसं आपल्याकडे आपण गडचिरोलीमध्ये करतो. मग आम्ही म्हटलं CRPF मध्ये तर भारतातनं सगळीकडनं लोक येतात, तर मग CRPF मध्ये कसं करायचं? मग आम्ही गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला, तो तात्काळ सँक्शन झाला. आम्ही म्हणलं की भारतातल्या, हे स्पेशल ऑपरेशन चालू आहे, आमच्याजवळ 32 बटालियन होत्या, तर भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये जी शेड्यूल ट्राईबच्या व्हेकन्सी आहेत त्या सगळ्या एकत्र करा आणि एक पूर्ण शेड्यूल ट्राईबची बटालियन, बस्तरिया बटालियन असं आम्ही नाव दिलं, त्याला आपण भरती करा. कल्पना अशी होती की त्या बटालियनमधला प्रत्येक सेक्शन आम्ही एक कंपनीबरोबर देऊ. त्या लोकांना स्थानिक भाषा येईल, ते आमच्या लोकांना स्थानिक भाषा सांगतील. आता हे इतकं बेसिक आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2016 पर्यंत आपल्याला जर लोकांची भाषाच नाही बोलता आली तर आपण लोकांची मनं कशी जिंकणार? हा एक भाग झाला. दुसरा भाग, आपण सुदैवाने महाराष्ट्रामधले आहोत आणि आपण असा विचार करतो की पोलीस एवढे आहेत, ते तेवढे आहेत, गनिमी युद्ध असं संख्येत मोजता येत नाही. आपण कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एवढं मानतो, त्याचं कारण काय? 1627 ते 1680 एक स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. ते स्वराज्य संपवण्याकरता औरंगजेब निघाला, तेव्हा महाराज नव्हते. 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला. 1707 साली औरंगजेब 26 वर्ष सतत युद्ध करून मरण पावला. मराठ्यांना हरवलं का त्यांनी? नाही. का नाही हरवलं? त्यावेळेचं सर्वात जगातलं बलिष्ठ साम्राज्य, स्वतः सम्राट सगळी फौज घेऊन आला आणि महाराजांचं स्वराज्य किती जिल्ह्याचं होतं? आत्ताचा महाराष्ट्र तेवढं सुद्धा नव्हतं, पण त्याला ते काबीज नाही करता आलं. का नाही काबीज करता आलं? कारण लोक त्याच्या बाजूने नव्हते. तेव्हा गनिमी युद्धाचं एक जे बेसिक प्रिन्सिपल आहे, आपण बघितलं आता अफगाणिस्तानमध्ये
1979 साली सोव्हिएत युनियनला अनेक वर्षे युद्ध करून मागे जावं लागलं. अमेरिकेला 2 वर्षांपूर्वी इतके वर्ष युद्ध केल्यानंतर हार पत्करून मागे जावं लागलं. तेव्हा ती जर समस्या आम्हाला सोडवायची असेल, त्याला इन्सर्जन्सी असं म्हणतात, तर आम्हाला पुन्हा तेच सगळं की आम्हाला असे नागरिक तयार करावे लागतील जे देशप्रेमाने भारलेले असतील, असे कॉन्ट्रॅक्टर तयार करावे लागतील जे करप्ट नसतील, असे उद्योजक तयार करावे लागतील जे आधुनिक तंत्रज्ञान आणतील आणि खरोखर समाजाला पुढे घेऊन जातील, आणि ते त्यात सुदूर भागात पोहोचून आम्ही त्या लोकांचे प्रश्न, मग ते शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्यांचे वैद्यकीय समस्येचे प्रश्न आहेत, ते आम्ही सोडवू. तेव्हा बदल दिसेल. आणि मी काय म्हणूया आपण, मी पेसिमिस्ट नाहीये. जे कोंडापल्ली सीतारामन 1976 साली सुरुवात केली, कुठनं सुरुवात केली? आंध्र प्रदेश, तेलंगणातनं. आज तुम्ही जर गेलात तर तिथे नक्षलवादाचं नामोनिशाण नाही. का नाही? कारण पोलिसांनी आपल्यात एक बदल आत्मसात केला, प्रशासनाने बदल आत्मसात केला. तुम्हाला असं दिसेल की आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, इव्हन आता ओडिसामध्ये, झारखंडमध्ये, बिहारमध्ये, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थिती पालटली आहे. का पालटली? आपण त्यातनं धडा घेतला. तेव्हा त्याचं खरं उत्तर जे आहे, एवढं लांब उत्तर दिलं मी, ते हे आहे की आम्हाला लोकांची मनं जिंकायला पाहिजे, आणि ती जेव्हा आम्ही जिंकू तेव्हा मग आम्ही ह्या मला माहित झालं, मग बाकी महाराष्ट्र असेल किंवा आपल्या देशामध्ये असेल, जो दहशतवाद जो आता ज्या जंगलग्रस्त अशा किंवा जिथे आपली यंत्रणा पोहोचली नाही अशा ठिकाणी होत होता, तो कमी झाला असं दिसतंय. पण मधल्या काही घटना ज्या पेपरमधून आम्ही वाचतो, सामान्य नागरिक म्हणून बघतो, तेव्हा अर्बन दहशतवाद हा जो काही प्रकार येऊ घातलाय, तरुणांना भडकवणं, अर्बन नक्षलवाद म्हणतात. हा, नक्षलवाद, अर्बन नक्षलवाद, की अनेक समाजातले ज्या दुहे आहेत, शोषण आहे, याच्याबद्दल तरुणांना भडकवणं, त्यातली काही हेरणं, त्यांना निवडणं आणि त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे आणणं, अशी जी आव्हानं समोर दिसतात, त्यामध्ये सामान्य नागरिकांनी नेमकेपणानं काय भूमिका निभावली पाहिजे? नाही, तुम्ही लढाई करायला असं सांगणार नाही मी. बघा, आपण लोकशाही, परत मी असं म्हणतो की आपण जेव्हा लोकशाही यशस्वी करू ना, तेव्हा हे सगळे धोके जे ते आपोआप कमी होणार आहेत. म्हणजे काय तर समाज जीवनामध्ये जसं तुम्ही म्हणलात की काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं भांडवल करून कोणीतरी सहानुभूती, मग ती एखाद्या समाजाची असेल किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या माणसांची असेल, तर त्या त्या घटकाचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची जर लोकशाहीमध्ये व्यवस्था आपण विकसित केली तर आपण ते अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शिक्षणाचा दर्जा चांगला असावा, हे जसं शिक्षकांची जबाबदारी आहेच, निश्चितपणे आहे, त्याबरोबर आपल्या गावात जे सरकारी शिक्षक शिकवायला आहेत ते शिकवणं सोडून शेती तर करत नाहीत, नाही बघायची जबाबदारी कोणाची आहे? ही प्रत्येक गावात एक विलेज लोकल कमिटी असते, प्रत्येक शाळेची असते ना. आपण बघतो का ते? आपण ते बघायला पाहिजे. आपण जेव्हा समाजाचे प्रश्न समजावून घेणे सोडवण्याची पहिली पायरी असं मला वाटतं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण जर असा विचार केला की 1947 ते 75 वर्ष देश स्वतंत्र झाली, तर आपल्या देशात प्रगती झाली किंवा नाही याचं उत्तर आपण वेगळं द्यायची काही गरज नाही आहे. खरोखर प्रगती आपल्याला दिसते. कशी? तर विचार करा, 47 साली आपण जिथे बसलोय तिथे इलेक्ट्रिसिटी होती, तिथे पक्के रस्ते होते, तिथे प्रत्येक गावात शाळा होत्या, गाव तिथे एसटी होती. मी 1991 साली जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा मी बघितलं की प्रत्येक 10 वर्षात ग्रामीण भागामध्ये, विशेषतः विदर्भात, मी बघितलं कसा बदल होत गेला. मी जेव्हा विदर्भातल्या भंडारा, अमरावती, वर्धा 3 जिल्ह्यामध्ये काम केलं, आता गोंदिया त्याचा पार्ट आहे, तर मी जेव्हा गेलो प्रोबेशनर म्हणून तेव्हा मी बघितलं की तिथली घरं जी ती मातीची कुडाच्या भिंती होत्या आणि कुडाचंच किंवा गवताचं छप्पर होतं.
एक सुधारणा आपल्याला 90च्या दशकामध्ये दिसली की त्या घराची म्हणजे गवताचं छप्पर जाऊन तिथे कौलं आली. मग पुढची सुधारणा दिसली ते कौलं जाऊन ॲस्बेस्टॉस किंवा पत्रे आले. मग पुढची सुधारणा दिसली आता तुम्हाला फार क्वचित पत्र्याचं घर दिसेल. तुम्हाला आता घरं नॉर्मल सिमेंट कॉन्क्रीटची लोड बेरिंग किंवा स्लॅबची घरं दिसतील. भिंती पूर्वी मातीच्या होत्या, त्या भिंती आता आपल्याला सिमेंटचा गिलावा दिलेल्या, कधी कधी प्रॉपर सिमेंटच्या हे दिसतील. टाईल्स दिसतील तुम्हाला. कलर टीव्ही तर 82 साली भारतामध्ये आला. तर आता तुम्हाला सगळीकडे म्हणजे प्रगती झाली किंवा नाही ह्याचं उत्तर प्रगती झालीच आहे. आणि आपण हे जे सगळे प्रश्न मांडतोय ना ते एका प्रकारे यश आहे. म्हणजे कसं की आपण ह्याच्यावर संतुष्ट नाही होत, ही फार चांगली बाब आहे. कारण जो संतुष्ट असतो त्याची प्रगती होऊ शकत नाही. आपल्याला पुढची प्रगती दिसतीये आणि ती प्रगतीच्या वाटेवरती आपण आहोत. हे आपला असंतोष जे आहे त्याचा एक चांगला अर्थ असाही काढता येईल की आपण जिथे आहोत तिथे आपण समाधानी नाही आहोत. आपलं आणखीन काहीतरी चांगलं करायचंय. ते कायदेशीर मार्गाने कसं करता येईल याच्याकरता आपण व्यवस्था कशा विकसित करू, त्या कशा लवचिक करू, त्या कशा प्रभावी करू, तिथे निस्वार्थपणे लोक असं काम करतील आणि केलेल्या चांगल्या कामाचं चीज कसं होईल हे बघणं मला असं वाटतं प्रगत नागरी समाज म्हणून आपण केलं तर ते आपलं खरं योगदान आहे. खूप खूप धन्यवाद सर. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस दल काम करत आहे. शेवटी सगळ्याचा गोषवारा हाच निघतो की नीतिमत्ता हे नागरिकांचं पहिलं कर्तव्य किंवा ती जबाबदारी आहे. तसे नागरिक जर आपण बनण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला तर मला वाटतं बऱ्याचशा या समस्या सुटतील आणि पोलिसांना पण सुसह्य होईल काम करणं. यानंतर आभार आणि उद्याच्या व्याख्यानाच्या उद्घोषणेसाठी प्राध्यापक श्रीकांत कुलकर्णी. आपण ऐकतोय गेले 1 तासभर की एखादा पोलीस अधिकारी देखील किती उत्कृष्टपणे संवाद करू शकतो सर्व समाजाशी. हे पोलिसातील त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे शेवटी पोलीस एक अधिकारी असतो. निर्णय घेत असताना कसं ती पोलिसांनी आपली माणुसकी जागृत ठेवावी लागते. परिस्थितीचं शेवटी निर्णय हे ऐनवेळी घ्यावे लागतात. तर माणुसकी जागृत ठेवून परिस्थितीचं भान ठेवून कसे विविध परिस्थितीमध्ये निर्णय घ्यावे लागतात. त्यांचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या प्रदीर्घ अनुभवातल्या अनेक प्रसंगाच्या माध्यमातून साहेब तुम्ही आम्हाला खूप चांगले प्रसंग आणि त्या अनुषंगाने पोलिसातील माणूस कसा जागृत ठेवला गेला आहे हे सांगितले. त्याचबरोबर माणसामधील पोलीस म्हणजे आपण देखील आपली जी काही कर्तव्य आहेत शेवटी पोलीस आणि आपण हे नातं ज्यावेळी बघतो तर आपली देखील त्यांनी खूप उदाहरणं दिली. नक्षलवादासंबंधीचं उदाहरण किंवा इतर उदाहरण. यामध्ये आपणही आपली काही कर्तव्य आहेत, नागरिकांची काही कर्तव्य आहेत आणि हे नागरिकांचे पण कर्तव्य जाणून आपणही तसं आपलं वागणूक ठेवली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे आणि हे बरोबर आहे. शेवटी यंत्रणा जर चालू ठेवायची असेल तर पोलीस, प्रशासन, नागरिक या सर्वांनी हातात हात मिसळून काम केलं तरच ही यंत्रणा व्यवस्थित चालेल आणि ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. दातेसाहेब तुम्ही आज आलात, वेळात वेळ काढून इथं आलात. तुमचं अतिशय बिझी शेड्यूल आहे त्यातनंही तुम्ही वेळ काढलात आणि आमच्याकरता आलात, आमच्या श्रोत्यांना तुम्ही संवाद साधलात. त्याबद्दल मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं आम्हा सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपला अत्यंत आभारी आहे. संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अनिल आगाशे यांनी त्यांना स्मृतिचिन्ह द्यावं अशी मी विनंती. आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी वर्गही आज या निमित्तानं उपस्थित आहे. आपणा सर्वांचं मी अतिशय मनापासून संस्थेच्या वतीनं आभार मानतो. आणि आता उद्याच्या कार्यक्रमासंबंधी उद्या रविवार दिनांक 7 मे 2023 उद्या पुष्प 6 कैलासवासी तम्माण्णा बसप्पा कुर्णे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उद्याचे व्यक्ती आहेत
माननीय श्री व्यंकटेश परळीकर पुणे, निवृत्त संचालक DRDO. आणि उद्याचा विषय आहे आत्मनिर्भर भारताचा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वदेशी प्रवास. उद्याचं व्याख्यान ठीक 7:15 वाजता सुरू होईल हे मी जाहीर करतो. धन्यवाद.